The new facility of Dhyan Mandir at the Art of Living's Bangalore International Center is poised to become one of the most iconic halls in the country with its grandeur and state-of-the-art design. It will accommodate around 20,000. जय गुरुदेव. आवाज येत नाहीये. जय गुरुदेव. आज अतिशय आनंदमय अशा वातावरणामध्ये आपल्या सगळ्यांचंच मी संदीप पाटील मनपूर्वक स्वागत करतो. आणि 70 वर्ष पूर्ण होऊन 71 वर्षात पदार्पण करण्याची त्या माध्यमातून ही उत्तम संकल्पना ज्यांनी मांडलेली आहे. आज सर्वजण आपण या ठिकाणी साक्षीदार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आदरणीय पूजनीय असे सर्व आपले गेस्ट या ठिकाणी आलेले आहेत. आज खरोखरच योगायोग म्हणायला लागेल आणि हा योगच असतो. पहिलीच वेळ आहे सर माझी या कार्यक्रमाची. द आर्ट ऑफ लिव्हिंग अनसंग एव्हरीडे हिरोज यांचं हे फंक्शन अँकर करायची. आणि मी जेव्हा हे बघत होतो की अनसंग एव्हरीडे हिरोज, तर माझ्या मनामध्ये एक छोटीशी अशी वेगळी कल्पना आली की आजकाल रील्स करून जे हिरो होतात त्याच्यापेक्षा मला वाटतं हे रिअल हिरोज आज ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत हे खूप महत्त्वाचे आहेत की ज्यांनी कुठलंही कधी रील नाही केलेलं. मला किती लाईक्स मिळत आहेत, मला किती कमेंट येत आहेत किंवा माझी ही रील शेअर करा असं कुठलंही काहीही नसताना समाजाला आपण काहीतरी देणं आहोत, समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं, ही अशी एक सुंदर भावना आपल्या मनात ज्यांच्या मनातही आहे अशा हजारोंपैकी आपण काही जणांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि ही खरंच खूप आनंदमय गोष्ट आहे. आणि माझा योग असा की मी म्हणल्याप्रमाणे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक योग असतो, एक वेळ असतो सर. आणि ती वेळ खरंच आज माझी खूप चांगली अशी म्हणायला हरकत नाही आहे. कारण जेव्हा मी असं बघितलं की 45 वर्ष पूर्ण झालेली आहेत, या 45 आकड्याचा माझा संबंध काय असावा असं मी बसल्या बसल्या विचार केला. माझी जन्मतारीख 18 आहे, 8 आणि 1 9. आणि मी इकडे बघितलं की इकडे 45, 4 आणि 5 9, हे 9 आणि 2 9 जर केले तर 18 होतात. म्हणजे बहुतेक इतक्या वर्षात मला ही संधी काय मिळाली नसेल. तर आज हा योग होता आणि आज ही वेळ होती की माझं जेव्हा 9 पूर्ण होईल ना तेव्हा या संधीची मी वाट पाहत होतो. आणि आज गुरुदेवांनी हा आदेश दिलेला की आजची ही संधी तुला आहे. आणि हा सगळा योग घडून आलेला असतो, आपल्याला माहीत नसतं हे सगळ्या गोष्टी. आणि आज खरंच खूप छान योग आलेला आहे. त्याप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना मला नक्कीच आवडेल की आपण कुठलीही आपली कार्यक्रमाची सुरुवात, आपली परंपरा, आपली संस्कृती ह्या सगळ्या आपण आज जपत आलेलो आहोत. आणि म्हणून तर आज आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत. तर आपली ही परंपरा सुरू करण्यासाठी आज मला असं वाटतं की आपण गुरुपूजा करून या परंपरेची आपण सुरुवात करणार आहोत. मी आदरणीय ब्रह्मचारी माधवानंदजी, पुणे मरकळ आश्रम ॲडमिनिस्ट्रेटर यांना विनंती करतो की आपण गुरुपूजनेस सुरू करावी. एकच छोटंसं निवेदन होतं गुरुपूजन सुरू करण्याआधी. म्हणजे सांगायला खरं मी नको पाहिजे, पण तरी पण आपले निवेदन म्हणून आपले कर्तव्य म्हणा किंवा काही म्हणा, आपले जेवढे सेलफोन आपण आणले असतील तर चुकून कोणाला तरी व्हायब्रेट मोडवर टाकायचा राहतो, असं होऊ शकतं. त्यामुळे मी आधीच विनंती करतो की आत्तापासून साधारणपणे 2 तास आपला फोन बंद करू नका, फक्त व्हायब्रेट मोडवर ठेवा, ही विनंती आहे. धन्यवाद. गुरुपूजा सुरू असताना आपण सगळ्यांनी शांतपणे डोळे मिटून या गुरुपूजनेचं आपण हा मान करणार आहोत.
चैंट ओमकार। आंखें बंद कर लें, मुस्कुराते हुए एक लंबी गहरी सांस लें और छोड़ें। ओमकार के लिए श्वास भरें। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मश्रीगुरुपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः। आवाहनं नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। यद्वारे निखिलानिलिम्पपरिषत् सिद्धिं विधत्ते निशं श्रीमश्रीलसितं जगद्गुरुपदं नत्वात्मतृप्तिं गताः। लोकाज्ञानपयोदपाटनधुरं श्रीशङ्करं शर्मदं ब्रह्मानन्दसरस्वतीं गुरुवरं ध्यायामि ज्योतिर्मयम्। आवाहनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आसनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। स्नानं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। वस्त्रं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। चन्दनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। अक्षतां समर्पयामि
श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। पुष्पं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। धूपं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। दीपं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। नैवेद्यं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। ताम्बूलं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। श्रीफलं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आरार्तिक्यं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। आरार्तिक्यं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। पुष्पाञ्जलिं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणसहितं सद्गुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पुष्पाञ्जलिं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। जय गुरुदेव। अजो अनन्ताय नित्याय शुद्धाय सच्चिदानन्दनन्द गुरु अजो अनन्ताय
शुद्धाय सच्चिदानन्द नन्द गुरु सच्चिदानन्द नन्द गुरु अजो अनन्ताय नित्याय शुद्धाय अजो अनन्ताय नित्याय शुद्धाय सच्चिदानन्दनन्द गुरु सच्चिदानन्दनन्द गुरु 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 सच्चिदानन्दनन्द गुरु सच्चिदानन्द नन्द गुरु नमो नारायणाय हरिहर शशिशेखराय नमो नारायणाय हरिहर शशिशेखराय परब्रह्म आनन्द गुरु ओ परब्रह्म आनन्द गुरु सच्चिदानन्दनन्द गुरु सच्चिदानन्दनन्द गुरु 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 सच्चिदानन्दनन्द गुरु नवनीत चोराय देव मनोहराय नवनीत चोराय देव मनोहराय परम प्रेम रूपाय गुरु ओ परम प्रेम रूपाय गुरु सच्चिदानन्दनन्द गुरु सच्चिदानन्दनन्द गुरु 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 सच्चिदानन्दनन्द गुरु सच्चिदानन्दनन्द गुरु सच्चिदानन्द नन्द गुरु मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण पुन्हा एकदा या कार्यक्रमाकडे वळण्यासाठी आज द आर्ट ऑफ लिव्हिंग अनसंग एव्हरीडे हिरोज या अवॉर्ड फंक्शनसाठी आपण सगळे जमलेलो आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की जशी आपली परंपरा आहे की संस्कृतीप्रमाणे आपण दीपप्रज्वलन करत असतो, तसेच मी सर्वांनाही विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनासाठी पुढे यावं. अच्छा, या दीपप्रज्वलनासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरती मान्यवर असतील ऑनरेबल IPS ऑफिसर आदरणीय सुनील फुलारे सर, अपेक्स मेंबर राजेश सशस्त्रे, ऑनरेबल पांडुरंग शेळके, ऑनरेबल शेखर मुंदडा सर, ऑनरेबल जयंत भोळे सर, ऑनरेबल राजश्री राणे, ऑनरेबल माणिक बॉंग STC, या सर्वांचंच आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. तसेच मी आदरणीय स्वामीजींचं पण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो.
दीप प्रज्वलनाबरोबर त्या बाजूला आपण काही मनी प्लांट ठेवले, झाडं ठेवलेली आहेत. आपण एक संदेश देणार आहोत येणाऱ्या पिढीला आणि आपल्या स्वतःलाच, की आपण फक्त झाडं लावतो आणि विसरून जातो, पण झाडांना खरी गरज असते पाण्याची. जशी आपण म्हणतो ना की आपण श्वास म्हणजे सगळंच व्हेंटिलेशन आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या असतात. व्हेंटिलेटर म्हणजे काय, की आपल्या प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तरी आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो, पण त्यासाठी गरजेचं असतं पाणी. हे पाणी खूप आवश्यक आहे, पण ते पाणी वायाही नाही गेलं पाहिजे, पण पाणी अशा ठिकाणी गेलं पाहिजे की ज्याच्यातून अजून एक काहीतरी चांगली ग्रोथ होईल, ती म्हणजे झाडं. आजकाल झाडं आपण पाहतो की बरेच जण इकडे कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून झाडांचं काय होत असेल हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पण आपण हा संदेश देणार आहोत की त्या ठिकाणी मनी प्लांटची 2 झाडं ठेवलेली आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते फक्त आपण एक मेसेज म्हणून झाडांना थोडं पाणी घालायचं आहे. आणि हा प्रोजेक्ट जो आहे मिशन ग्रीन अर्थ, आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की मला वाटतं 300 मिलियनहून झाडं आपण लावलेली आहेत. त्याचा हा अतिशय उत्तम संदेश आपण दिलेला आहे जगापुढे. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा देण्यासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंगचे अपेक्स मेंबर आदरणीय राजेश शस्त्रे, मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपली प्रस्तावना या ठिकाणी मांडायची आहे. त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाला वळणार आहोत. की ही सुंदर संकल्पना आपण सगळ्यांपुढे मांडलेली आहे, आणि ही संकल्पना नक्की काय आहे, त्याच्या मागची एक भूमिका काय आहे, आणि त्याच्या मागची एक कन्सेप्ट आपण काय राबवलेली आहे, याचं सगळं मला वाटतं जो काही विचार आहे ते आपल्यापुढे मांडण्यासाठी मी विनंती करतो राजेश सरांना. सर प्लीज. जय गुरुदेव. मला वाटतं अल्पभार झालेलं नाही आहे. जय गुरुदेव. गुरुदेवांचा 17वा वाढदिवस आपण यावर्षी साजरा करतोय, तर जय गुरुदेव एकदम जोरात आला पाहिजे. जय गुरुदेव. हां, आता सुरुवात आहे. ठीक आहे. तर जेव्हा हे डिसेंबरपासून सुरू झालं होतं, डिसेंबर जानेवारीपासून, की हे वर्ष विशेष आहे आपल्याकरता, बरोबर आहे की नाही. 45-70 असं सहज कोणतरी म्हणलं, आणि ते संकल्पना आपण पुढं घेऊन चाललं की 45-70. ह्या प्रोजेक्टचं नाव काय, 45-70. सगळ्यांना माहिती आहे की गुरुदेवांचा 17वा वाढदिवस आहे. आपण तर ते ह्युमन फॉर्ममध्ये आपण फक्त बघतो, तर खरा वाढदिवस तर आपल्याला ते अनंत काळापासून आपल्याबरोबर आहेत, पण फिजिकल फॉर्ममध्ये 17वा वाढदिवस आपण खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस साजरा करतोय. आणि ही संस्था सुरू होऊन 45 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 81-82 साली जेव्हा गुरुदेवांनी त्यांचं सगळं पूर्ण शिक्षण करून जेव्हा त्यांना ही दैवी देणगी मिळाली सुदर्शन क्रियेची, त्याच्यानंतर आजपर्यंत ज्यांनी कुणी त्यांना पहिल्यापासून आजपर्यंत बघितले त्याच्यात 0.001% सुद्धा फरक पडलेला नाही आहे. तितकाच वेळ ते काम करतात, तितकाच वेळ ते. परवा मी पॉडकास्ट बघत होतो संगीता दिदींचा, तर त्या फार पूर्वीपासून गुरुजींशी आहे, तर ते म्हणले हार्डली गुरुजी 2 तास झोपत असतील. खोटं सांगतात ते. कारण की ज्या देशात असतील दिवसभर त्या देशातल्या लोकांबरोबर असतात, आणि रात्री पृथ्वीची जी दुसरी बाजू असते त्यांच्याबरोबर त्यांचं सगळं संभाषण चालू असतं. मी शेखरजींनी हे बऱ्याच वेळा अनुभवलेलं आहे. 1, 1:30, 2 वाजेपर्यंत सुद्धा ते जागे असतात. नंतर आम्हाला झोप येते म्हणून आम्ही जातो झोपायला. तर असे गुरु आपल्याला लाभलेले आहेत, हो की नाही. तर अनेक प्रोजेक्ट्स आपण वर्षभर हे सुरू ठेवणार आहोत. बरेच सोशल प्रोजेक्ट्स आहेत, त्याची पण माहिती दिली जाईल. हा जो कार्यक्रम आहे की डेली हिरोज, अनसंग हिरोज, बरीच आपली समाजात लोक अशी असतात की निरंतर चांगलं काम करतात, ते खेळांमध्ये करतात, ते यूथ काम करत आहेत, बिझनेसमॅन करतात ते, आणि कुणाची अपेक्षा न ठेवताना ते आपापल्या पद्धतीने पुढे जात असतात. तर सगळे जेव्हा ट्रस्टीज गुरुदेवांचं ब्लेसिंग घेत होते की हा अवॉर्ड आपल्याला सुरू करायचा आहे.
आपण हे राज्य पातळीवर केलेलं असतं, 3 अवॉर्ड देऊन पटकन कार्यक्रम संपला पण असता. पण भारतात 806 जिल्हे आहेत आणि सगळीकडे आपण हा कार्यक्रम या 1.5-2 महिन्यात राबवलेला आहे. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याकरता एकदा जोरदार सगळ्यांचं कौतुक झालं पाहिजे. याच्यात काही प्रोटोकॉल्समुळं मला ज्युरीची नावं घेता येणार नाही. बरेच आपले सिनियर लोक जे होते, की त्याच्यात काही ॲडव्होकेट होते, काही जज होते, काही सिनियर बिझनेसमन होते, सिनियर आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्स होते. यांच्या ज्युरीनी निरंतर प्रत्येक कॅटेगरीमध्ये कमीत कमी आम्हाला 150 ते 200 नॉमिनीज आले होते. 5-5 तास, 6-6 तास असं अनेक वेळा बसून अनबायसली हे सगळं कार्य केलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये कधीही कुणाला काही शिफारस चालत नाही, काही नाही. तर त्या पद्धतीने आपण हे सगळे विनर्स डिक्लेअर आता होतील, त्यांचं आपण कौतुक करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आपण मे महिन्यात बरेच सोशल प्रोजेक्ट्स आपण करणार आहोत. त्याच्यात ट्री प्लांटेशन असेल, त्याच्या डिटेलमध्ये तुम्हाला ब्लड डोनेशन कॅम्प असतील. गुरुदेव यावेळेस बँगलोरमध्ये आहेत, सगळ्यांना माहिती आहे. तर आपण बरेच जणं जाणार पण आहोत, जाऊ पण शकतो. अजून एक गुड न्यूज आहे, ऑफिशियली मला ती डिक्लेअर करता येणार नाही. आपल्या ध्यान मंदिराचं येत्या काही दिवसात 10 तारखेपर्यंत इनॉग्रेशन होणार आहे. मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. आणि मोस्टली मोदीजी तिथं येणार आहेत ते इनॉग्रेट करायला. अरे मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजे. सांगायची गरज नाही आहे, मोदी साहेबांचं आणि गुरुदेवांचं फार वेगळं नातं आहे आणि ते गुरुजींवरती खूप खूप जास्ती प्रेम करतात. ते रेग्युलर सुदर्शन क्रिया पण करतात, आपण बऱ्याच व्हिडिओज पण बघितलेले असतील. त्याच्या व्यतिरिक्त रोज कोणीतरी CM, कोणीतरी सिनियर लोक रोज आश्रममध्ये मॅक्सिमम लोक गुरुदेवांना विश करायला जात आहेत. तर मे महिना हा हे सगळं चालणार आहे. तुम्ही ऑनलाईन रोज बघताय, वेगवेगळे सत्संग चालले आहेत, अजून कार्यक्रम मोठे मोठे सगळे होणार आहेत. याच्या व्यतिरिक्त माझे बरेच सहकारी इथं आहेत, शिक्षक आहेत सिनियर. आपल्या सगळ्यांचं जे काम आहे ते निरंतर चालू राहणार आहे. आणि आत्ता मला वाटतं आम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला होता की कमीत कमी 70 लोकांचा प्रत्येक टीचर येणाऱ्या 2-3 महिन्यात कोर्स घेणार आहे. मी तुम्हाला 2 मिनटातच मी संपेल, अजून बऱ्याच जणांना बोलायचं पण आहे. 2 उदाहरणं देईल. एक होतं की आजकाल टीचर्स खूप होत आहेत, हो की नाही? आपण तर खूप जास्ती टीचर्स होत आहेत. तर हा पण प्रश्न गुरुजींना विचारला होता की गुरुदेव एवढे टीचर्स. पूर्वी आमची ट्रेनिंग फार स्ट्रिक्ट असायची, मी पण शिक्षक आहे, पण आता तर पटापट 6 महिन्यात वर्षात टीचर होत आहेत. तर गुरुजींनी एक खूप सोपं उदाहरण दिलं की म्हणजे सिर्फ तुम उनको टीचर बना, बाकी सब मैं संभाल लूंगा. आणि काल मी जेव्हा संगीता दीदींचा पॉडकास्ट बघत होतो, त्या मुंबईतल्या पहिल्या टीचर, म्हणजे किंबहुना महाराष्ट्रातल्या पहिल्या टीचर आहेत. त्यांनी गुरुजींना विचारलं होतं की मी कसं शिकवणार, मला काही येत नाही. त्यावेळेस मॅन्युअल पण नव्हते. गुरुजींनी फक्त क्रिया टेप दिली होती आणि म्हणले होते जाऊन शिकाव. त्यावेळेस पण गुरुजी असंच म्हणले होते, खाली 2 क्रिया ठीक से ले लेना, बाद में मैं बाकी मैं सब संभाल लूंगा. तर हे त्यांचं आपल्या सगळ्यांबरोबरचं नातं आहे. या कार्यक्रमाकरता फुलारी सर आलेले आहेत. सिनियर स्पेशल पोस्टवर आहे ते IG कोल्हापूर रेंज, म्हणजे पुणे ग्रामीण, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर हे सगळं त्यांच्या अंडर येतं. आपले डिवोटी पण आहेत, गुरुदेवांना भेटलेत बऱ्याच वेळा, तर त्यांनी लगेच त्यांचा होकार कळवला होता. शेखरजी मुंदडांची ओळख करून द्यायची गरज नाही आहेत. ex-apex मेंबर आहेत, गोसेवेमध्ये खूप सुंदर कार्य करत आहेत. तुम्ही बरेच त्यांचे अपडेट्स बघत असाल, रेग्युलर येत असतं. याच्या व्यतिरिक्त महा-NGOचे पण ते संस्थापक आहेत. जयंत भैया तुम्ही म्हणाल की जयंत भैया आत्ता 5 ते 6 राज्यांची आत्ता जबाबदारी बघताय. NAB मेंबर आहेत कर्मयोगा डेस्कचे. तेही आपल्याला त्यांचं कार्य समजून सांगतील. बाकी माझे STC आहेत, राजश्री राणी दिदी आहेत, माणिकजी आहेत. स्वामीजींना तर आपण कायम आश्रमात बघतो. आपलं पूर्ण आश्रम जे भारतात 2ऱ्या नंबरवर येतं, कारण की पहिलं बँगलोर आहे म्हणून. तर हे विशेष कौतुक आहे आणि ते व्यवस्थित ते सगळं पाहत असतात. तर सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पांडुरंगजी शेळके माझे को-एपेक्स मेंबर आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आता आपण पुढे हे करूया. थँक्यू.
धन्यवाद राजा सर. यानंतर आपल्याला उपस्थित आज पाहुणे असं म्हणणं नाहीत, घरातलीच मंडळी आहेत सगळी असं मला म्हणायला हरकत नाही आहे. पण आपल्या हक्काची मंडळी असून आपण इथं आल्यानंतर त्यांचा आदर सन्मान करावा ही आपली एक परंपरा आहे. तर मी राजा सरांना विनंती करतो की आज उपस्थित राहिलेले आपले जे पाहुणे आहेत, श्री सुनील फुलारे सर, IPS, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, कोल्हापूर रेंज, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण. सर, आपण यांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी विनंती करतो. हो, सगळेच. शाल. ही शॉल म्हणजे स्पेशल आशीर्वाद तिकडनं आला असं म्हणायला हरकत नाही आहे गुरुदेवांचा. सर, त्याच्यामध्ये मायाची एक वेगळी ऊब आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट भारतला ॲड्रेस करणारे जयंत भोळे सर आम्हाला इथे लाभलेले आहेत. NEB मेंबर फॉर महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, बिहार, स्पेशल प्रोजेक्ट इन झारखंड अँड सिक्कीम, द आर्ट ऑफ लिव्हिंग ट्रस्ट सर्व आम्ही असं म्हणायला हरकत नाही. जयंत सर, आज आपण इथे आम्हाला लाभलेला आपले सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. सर्व व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान व्हावा. यस, मी पांडुरंग सरांना आणि सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. तसेच श्री शेखर मुंदडा सर, प्रेसिडेंट गोसेवा आयोग, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महा NGO फेडरेशनचे सर्वा, आर्ट ऑफ लिव्हिंगचे एक्स अपेक्स मेंबर श्री शेखर मुंदडा सर. धन्यवाद. यानंतर अवॉर्ड सुरू होण्याआधी ज्यांचा या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे, मी अशाने विनंती करतो की त्यांनी 2 शब्द म्हणण्यापेक्षा आपल्याला आशीर्वाद, आपल्याला मार्गदर्शन अशा मोठ्या लोकांकडनं हवं असतं आपल्या सगळ्यांनाच. मी त्यांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच आवडेल. श्री सुनील फुलारी सर, मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगतपेक्षा आम्हाला मार्गदर्शन करावं, इतकी तुमची उंची आहे. तर मी आपल्याला विनंती करतो की श्री सुनील फुलारी सर. हॅलो. धन्यवाद श्री संदीप पाटीलजी. आपण म्हणताय की आपण पहिल्यांदाच कॉम्पेअरिंग करताय, पण असं वाटत नाही. आपला भारदस्त आवाज जो आहे आणि कमावलेला आवाज आहे आपला, आणि शरीरयष्टी भारदस्त आहे. सर, मी कोल्हापूरचा आहे सर. हां, पहिलवान वाटलंच मला, पण रांगळे वाटत नाहीत. धन्यवाद, आपण चांगली ओळख करून दिली. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व अपेक्स बॉडी मेंबर्स, सर्व साधक बंधू भगिनी, श्री श्री गुरुदेव, सगळ्यांना माझा जय गुरुदेव म्हणून प्रणाम आहे. विशेषतः मला जेव्हा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे आणि राजेश शास्त्रीजींचा फोन आला, तेव्हा मलाही नवल वाटलं की त्यांनी मला का कॉन्टॅक्ट केला आणि कसं काय बोलावणं आलं. पण मी हे मानतो की
हा योगायोग असतो आणि काही कारण असतं तेव्हाच बोलावणं येतं. मंचावर उपस्थित सगळे आदरणीय मंडळी, शेखर मुंदळाजी ज्यांची माझी ओळख पूर्वीची आहे, त्यांच्या घरीच मी श्री गुरुजींना भेटलेलो आहे. आणि जसं राजेजींनी उल्लेख केला की माझी भेट श्रीश्रींशी सहज होते, म्हणजे कारण नसतं, म्हणजे विमानतळावरही झालेली आहे. कोरोना काळात ही भेट झालेली आहे. ते कोल्हापूरला साताऱ्याला आले होते आणि पुण्याचा दौरा होता, तेव्हाही सेवेचा योग आला, काही मला मदत करता आली आपल्या मंडळींना, आणि ते निमित्तच असतं. पण सहज आणि एकाएकी भेट होते असं मला जाणवलं आणि म्हणूनच मी हो म्हटलं आपल्याला की काहीतरी कारण आहे आणि गुरुदेवांची आज्ञाच आहे म्हणून इथे येण्याचं मला भाग्य लाभलं. मी आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर बेंगळुरूला जाऊन आलेलो आहे. मी तिथे होतो कारण DOPT सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सरशिपचे कार्यक्रम असतात मॅनेजमेंट आणि लिडरशिपचे, त्याच्यात तो स्पेशल प्रोग्राम होता. तर तिथे मी साधारण 2 वर्षापूर्वी गेलो होतो. तेव्हा गुरुदेव USA होते. त्यांनी ऑनलाईन संबोधन केलं होतं. पण पहिल्यांदा म्हणजे आम्हाला वाटलं भेट होईल, पण ते तिकडेच होते आणि तिथेही मोठा कार्यक्रम चालू असतो. मला वाटतं सेंटरही बनवत आहेत तिथे. तर आणि ते सकाळची वेळ, जसं तुम्ही म्हटलं अर्ली मॉर्निंग तिथून, कारण इकडे सकाळ आणि तिकडे त्या वेळा साधायच्या होत्या. पण पहिल्यांदा जेव्हा झालं खूप कमी वेळाचं 5-1 मिनिटाचंच होतं. पण नंतर अजून ते योगायोग होता. तर आणखी शेवटच्या दिवशी जाण्यापूर्वी एक फुल सेशन गुरुदेवजींनी तिथे घेतलं होतं आणि चांगलं आमचं इंटरॅक्शन सगळ्यांचंच ऑनलाईन झालं होतं, तेही मला आठवतं आहे. तर तुम्ही बोलताना पाटीलजी तुम्ही म्हटलं आहे की वंदनीय पूजनीय मंचावर आहेत, पण मला वाटतं श्रीशींच्या समोर कोणी पूजनीय नाही, तेच पूजनीय आहेत आणि बाकी आम्ही सगळे सेवक आहोत. मी तर भारतीय पोलीस सेवेत आहे आणि मी स्वतःला सेवक म्हणवतो आणि मी लोकसेवकच आहे. लोकांच्या सेवेसाठीच आमची नोकरी आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. थोडा उशीर याच्यासाठी झाला, मला वेळेवरच यायचं होतं. मी बोललोही होतो मी येतोय. तुम्ही 2 दिवसापासून बघताय की राजगड नसरापूरची घटना 2 दिवसापासून चालू आहे आणि ती आमच्या पुणे जिल्ह्यातच होत आहे. दुर्दैवी घटना होतात समाजामध्ये. सगळं जे काही घडतं ते घडायला नको घडतं आणि दुर्दैवाने जे काही त्या मुलीबाबत घडलं, आरोपीलाही त्याच दिवशी अटक करण्यात आली. तो परवर्स माइंडचा आहे, हेही खरंच आहे. पण त्याच्यानंतर जे काही घडतं ते इतरांनाही त्रास होतो, नागरिकांनाही होतो. हायवे थांबवला जातो, त्याच्यावरही कंट्रोल ठेवावा लागतो. इतरांना त्रास होऊ नये याच्यासाठी पुन्हा पेशन्स ठेवून काम करावं लागतं आणि तेच आम्ही 2 दिवसापासून करतो आहोत. त्याच्यामुळे थोडा सकाळपासून फोन, कालही तेच चालू होतं, तुम्ही TV वर आणि चॅनल्सवर बघत असाल. तर त्याचा मी जास्ती उहापोह करणार नाही. तुम्ही मला 8 मिनटं दिले, खरं म्हणजे मी बोलणार नव्हतो, मी तुम्हाला विनंती केली होती. पण यांनी सांगितलं म्हणून मी हेही सांगतो की जे माझे 5 जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले, सगळ्यात प्रगत जिल्हे आहेत, सगळ्यात प्रगत मोठा भाग आहे 5ही जिल्ह्यांचा. जवळपास 2 कोटीची लोकसंख्या आहे 5 जिल्ह्यांमध्ये. जवळपास माझा स्टाफ 15,000+ पोलीसचा स्टाफ आहे. 140 पोलीस ठाणी आहेत, 60 आमदार आहेत, 11 खासदार आहेत, मंत्रीसुद्धा तुम्ही बघताय भरपूर पश्चिम महाराष्ट्रातून मंत्री महोदय आहेत. सगळ्यात मोठा हॅपनिंग प्लेस आहे. गुन्हेगारी, VIP, लॉ अँड ऑर्डर, यात्रा जत्रा, विठोबा माऊली आहे, महालक्ष्मी जगदंबा आहे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत, शिखर शिंगणापूर आहे, बाळूमामा आहेत, महाबळेश्वर आहे, लोणावळा आहे, खंडाळा आहे, 4 अष्टविनायक आहेत, भरपूर कृपा आहे. आणि मी पंढरपूरची वारी, मी विठोबा माऊलीचाही आभारी आहे की माऊली येतात जातात सुखरूप. 25 लाख लोक असतात आषाढी वारीला. ते सुखरूप येणे जाणे हेच सगळ्यात मोठी भगवंताची कृपा आहे, गुरुदेवांची कृपा आहे. आणि अपघातमुक्त वारी मी 3 वर्षापासून संकल्प ठेवला आणि खरोखर अपघात नव्हता. सगळे माऊली घरी गेले वापस. ती सेवा आमच्या हातून घडते आणि श्री आणि सगळ्या म्हणजे कॉस्मिक एनर्जी सगळ्या आमच्या पाठीशी असंच मी मानतो आणि म्हणून ही सेवा घडत असते. तर मी थोडक्यात आपल्याला कामाबद्दलच सांगितलं माझ्या. आणि आमचे सगळे पोलीस खातं, पोलीस कर्मचारी, आम्ही हाच प्रयत्न करत असतो की जितकं चांगलं काम करता येईल तेवढं चांगलं करावं, निरपेक्ष भावनेने करावं. आपण अनसंग हिरोजचं जे काही गौरव करताय ते खरोखर आनंदाची बाब आहे. आणि अशा अनसंग हिरोजचं जे स्वतः पब्लिसिटी करत नाहीत, रील आणि शॉर्टच्या जमान्यात काढत नाहीत, त्यांचे स्वतःचे सोशल हँडल्स नाहीत, त्यांना तुम्ही समोर आणताय समाजाच्या आणि त्यांचा गौरव करताय, हे खचितच त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.
तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की अनसंग हिरोजमध्ये पोलीससुद्धा अनसंग हिरोज आहेत, कारण पोलीस खात्यावर टीका प्रचंड प्रसारमाध्यमं आहेत, सिनेमा आहे, सिरीज आहे, OTT प्लॅटफॉर्म्स आहे आता, आणि न्यूजपेपरमध्ये बातम्या येतात, त्या सगळ्या खऱ्या असतातच असं सुद्धा कृपया आपण सगळ्यांनी मानू नये. परसेप्शन असतं काही काही गोष्टीचं, काही काही गोष्टीचं नॅरेटिव्ज असतं. जर 1950 भारत स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत जर आपण शहीद झालेले पोलीस यांचं जर आपण आकडेवारी काढली तर आर्म फोर्सेसपेक्षा पोलीस जास्ती शहीद झालेले आहेत. आणि नॉर्थ ईस्ट जम्मू काश्मीर आणि पंजाब हे जेव्हा पीकवर होते टेररिझम, तर त्याच्यात बळी सगळ्यात जास्ती शहीद पोलिसांची संख्या आहे. आम्ही दरवर्षी 21 ऑक्टोबरला पोलीस शहीद दिवस साजरा करतो, कारण लद्दाखला हॉट स्प्रिंग आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे चायनाकडे गेलेला भाग आहे आपला, जवळपास 45,000 स्क्वेअर किलोमीटरचा. तिथे दरवर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय पोलीस जाऊन आपली आदरांजली अर्पित करते, कारण त्या रेषेवर तेव्हा जेव्हा चायनाने आक्रमण केलं होतं फक्त पोलीस होते, CRPF होते, आणि ते पहिले शहीद झाले होते तिथे. आणि मग लद्दाखला, लेहला खबर आली आणि मग दिल्लीला आली होती. असा तो इतिहास आहे. मी तिथे जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पित करून आलो. तर मला सांगण्याचा हा उद्देश की आपण जी कॅटेगरीज मागवल्या त्याच्यात पोलिसांचे नॉमिनेशन्स होते का? ठीक आहे, ते समाविष्ट करावे. माझं काही दडपण आणि दबाव नाही आपल्यावर. आपण सांगितलं की AOL निष्पक्ष आहे आणि मलाही निरपेक्ष आहे, मलाही माहीत आहे, पण ती एक कॅटेगरी असावी असंच मला आपली सगळ्यांना अपेक्स बॉडीला विनंती आहे. आपण जर हा उपक्रम ऑर्गनाईज केला, खरं म्हणजे 13 तारखेला आहे मोठा कार्यक्रम आपला सगळ्यांचा, आणि आपण आता सांगितलं की जे ध्यान मंदिर होतं आहे, मी तेच आपलं जे डोम स्ट्रक्चर आहे तिथेच आमचे रोज क्लासेस आणि ध्यान व्हायचे तिथे. आणि तसंही मला जास्ती संधी स्वयंपाक किंवा काही पाककृती करायची नव्हती, पण त्या कार्यक्रमात तो एक भाग होता आणि तिथे आम्ही तो केलेला आहे. आणि ते बऱ्याच दिवसांनी ती संधी मला पाककृती कौशल्य वाढवायची मिळाली होती. तर ते मला आठवतं आहे चांगल्या प्रकारे. मला आठवतं आहे की दीदींचा कोर्स जो सहज समाधी योग होता तोही मी केलेला अटेंड, जेव्हा मार्केट ॲडला कोर्स झाला होता. काही जुन्या लोकांना आठवत असेल, 20 वर्षापूर्वी झाला होता तो. तर सुरुवात होती त्या कोर्सची, SS योगची. आणि पोलिसांसाठी आम्ही तेव्हाही त्या काळात तो कोर्स घेतला होता. नंतर AOLने माझ्या काही तात्विक मुद्द्यावर चर्चा झाली होती. पुणेचे आपले जे बॉडीचे जे मेन होते त्या काळात, इट गोज बॅक टू 20 इयर्स. आत्ता 4 वर्षापूर्वी पोस्ट कोरोनाच्या पहिले गुरुदेव आले होते, तर आपण JW मॅरियटला एक पोलिसांसाठी एक्सक्लुझिव्ह सेशन घेतला होता. आपल्यापैकी कोणी असेल तर मला माहीत नाही, पण पवार आहे तिथे. कुठे आहेत पवार आमच्या? हां, तुम्ही होत्या तिथे. हां, मी कॉम्पेरर होतो तेव्हा, तुमच्या भूमिकेत होतो मी. हां, आणि तिथे पोलिसांसाठी स्पेशल अर्ध्या तासाचं त्यांनी वेळ काढला होता गुरुदेवांनी, आणि ध्यान आमच्याकडून करून घेतलं होतं. कारण तसे आम्ही त्रस्त असतो म्हणून शांत व्हावे म्हणून ते करून घेतलं होतं विशेषतः. तर जेव्हा सुरुवात झाली तर आपलं हे आहे, एक तत्त्व आहे AOLचं की कोणाला निशुल्क देऊ नये, काही ना काही शुल्क आकारलंच पाहिजे, तर ते लाभी ठरतं त्या व्यक्तीला जो काही शिक्षा ग्रहण करतो. आता त्या काळात ती फी होती, तर जेल इनमेट्सला मात्र फी केलं होतं AOLने. ठीक आहे, मग जेलच्या स्टाफलाही फ्री केलं किंवा थोडं मला वाटतं सबसिडी दिली होती का, शुल्क कमी केलं. मग मी तत्त्वाचा मुद्दा मांडला तेव्हा पुण्यातल्या आपल्या प्रभारींना की तुम्ही जेल इनमेट्सला देताय, जेलच्या अधिकाऱ्यांना देताय, जे जेल इनमेट्सला त्या जेलमध्ये पाठवतात त्यांच्याकडून तुम्ही शुल्क का जास्त घेताय. मग तो बेंगळुरूपर्यंत विषय गेला AOLचा. मग शुल्क सबसिडाईज झाला. मग आम्ही कोर्स ऑर्गनाईज केला आणि तो त्या काळातला पहिला कोर्स होता. 21 वर्ष झाले असतील ना आपल्याला पवार? हां, सुरुवातीचा कोर्स. सो अशा प्रकारे मी जुळलो त्याच्याशी, आणि माझ्या परिवारातही आहे जसं तुम्ही सांगितलं. जळगावला जे आहेत माझे ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, ते ट्रेनर आहेत, साधक आहेत. विषमुक्त शेती, ऑर्गॅनिक शेती याच्यात ते काम करतात. आणि पाडेकर गुरुजींचे आपलं असोसिएशन AOLसोबत आहे, आणि विविध प्लॅटफॉर्म आता ते आपण जे आम्हाला दिलेत ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स ते बेंगलोरहून आलेत असं आपण सांगितलं, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण शेतकऱ्यांनाही अत्यंत प्रोत्साहित करत असतात, तेही मला माहीत आहे. त्यांच्यासाठी विशेष मार्केटिंग आणि बचत गट किंवा त्यांच्या उत्पादनांना वाजवी किंमत आणि ग्राहक मिळवून देणे याची मोठी चळवळ AOLनी घेतलेली आहे. आपल्या बालकांसाठीचे कार्यक्रम आहेत, मालकर आश्रमात असतात, मी तिथे आलो आहे 2-3 वेळा. आणि बालक आहेत, विविध वयोगटातले विद्यार्थी आहेत,
महिला आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, सगळ्यांसाठी वेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स बघून आपले चांगले कोर्सेस आहेत. आता फक्त आहे की ज्याला आवड आहे त्यांनी ते करायचं असतं आणि जितकं शक्य आहे त्याच्यात सहभागी व्हायचं असतं. मी ते प्रक्रिया शिकलेलो आहे सुदर्शन क्रियेची आणि ते, परंतु एक तो मुद्दा येतो की जसे आपण कमिटेड डिवोटेड आहात, पण आमच्याकडून त्या वेळा पाळणे शक्य होत नाही. रोजच्या जेवणाच्या, झोपेच्या आणि ही वेळसुद्धा जी आहे, जी काही आपली प्रक्रिया आहे, साधना आहे, त्याची वेळ नाही होत. पण जेव्हा शक्य आहे तेव्हा करायला पाहिजे या मताचा मी आहे. आणि आमचे पोलीस अधिकारी किंवा अंमलदार नेहमी सांगतात की खूप काम आहे, 24 तास काम आहे, वेळच उरत नाही. पण मी त्या विचारसरणीचा नाही आहे. भरपूर कामं करावं आणि काम केल्याने कोणताच आजार होत नाही ही विचारसरणी माझी आहे. म्हणजे 2 गोष्टी आहेत, अभ्यास करणे, वाचन करणे आणि काम करणे, चांगलं काम. त्यांनी कोणतेच आजार होत नाहीत किंवा विकारी होत नाहीत. उलट ती केल्यानेच तब्येत चांगली राहते, असंच माझं मत आहे. आणि म्हणूनच कर्मयोगी जे आहे तर आपलं कर्म करत राहावं. आशीर्वाद मिळत राहतात, गुरुदेवांचे मिळतात आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळतात. अशाच त्या आम्हाला मिळत राहाव्यात, आमच्या खात्याला मिळत राहाव्यात अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपण इथे बोलावलं त्याच्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय गुरुदेव. सर, मला आज खात्री पटली एका गोष्टीची की ज्यांच्या नावात स असतं ती लोक अतिशय हँडसम, उत्तम वक्ते, लोकांना आयुष्यामध्ये फक्त आनंद देणे, हसवणे याच्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो. आणि आज या मंचावरती 2 SP आहेत. बघा, 2 SP म्हणजे कोण? आणि हा योग खूप दुर्मिळ आहे. आणि दोन्ही SPची पर्सनॅलिटी एकदम भारी आहे, बोलणंही भारी आहे. आणि मी त्यांना पूजनीय का म्हटलं मगाशी, तर अशा करता की जे ते काम करतायत आणि आज ते जे काम करून तिथे आलेले आहेत त्याला ते चांगला धडा शिकवणार आहेत. आणि त्यांच्याकडनं हे काम घडतंय अतिशय पुण्याचं, की गुन्हेगारांवरती आळा आणणं हे पूजनीयच काम आहे सर. की तुम्ही गुन्हे नाही तर गुन्हेगारी संपवून टाकताय. आणि अशा याच्यातून सुद्धा इतकं लाईव्ह असणं सर, तुम्हाला हॅट्स ऑफ आहेत की एवढं सगळं टेन्स स्ट्रेस सगळं काम आहे, रात्र तुम्हाला झोप नसते, दिवसाही तुमचं काम सुरू असतं. आणि एवढं सगळं असताना इतका माणूस फ्रेश, इतका माणूस लाईव्ह स्टेजवरती बोलणं किंवा इतकं सगळं आठवून तुम्हाला त्या प्रकारे हसवणं, म्हणजे पोलीस आणि हसवणं हा म्हणजे सर हा पण दुर्मिळ योगच आहे आज. म्हणजे आजचा दिवस मी नोंदच करून ठेवणार आहे. हां, तेच मी आज उलटं झालं आहे आज की पोलीस आणि हसवणं हा पहिलाच योग असेल. त्यामुळे त्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद सर तुमच्या या मार्गदर्शनासाठी. यानंतर मी आदरणीय जयंत भोळे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय गुरुदेव. आदरणीय मंच आणि समोर बसलेले सर्व मान्यवर, तुम्ही मान्यवर आहात म्हणून हे सगळं काही आजचा हा चान्स देखील आहे. मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कर्मयोगा ह्या एका विंगविषयी, प्रोजेक्ट भारतविषयी बोलायसाठी आलेलो आहे. कर्मयोगा ही विंग साधारणतः भारतातल्या नाही तर काही देशांमधल्या देखील ग्रामीण भागासाठी काम करते. तिथले युवक त्यांना दिशाबद्ध करायचं आणि ग्रामीण भागाचं उत्थान करायचं, हा त्याच्या पाठीमागे एक मूळ उद्देश असतो. त्यात गुरुदेवांनी आता एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे काही दिवसापासून, ते आहे प्रोजेक्ट भारत. आपण छोटे छोटे प्रोजेक्ट घेतो नेहमी. कुठेतरी प्लांटेशनचा प्रोजेक्ट असतो, वॉटर कन्झर्वेशनचा प्रोजेक्ट असतो, कुठे रोजगारासाठी, कुठे शिक्षणासाठी वगैरे असं ना. आता गुरुजींनी प्रोजेक्ट भारतच घेतलाय पूर्ण. आता सोडा तर आपल्या भारतामध्ये जवळपास 7 लाख गावं आहे. त्या प्रत्येक गावामध्ये आपले प्रतिनिधी असावेत जे स्वतः गावासाठी, देशासाठी काहीतरी करू इच्छितात स्वतःहून. असे किमान 5 प्रतिनिधी आपण नेमावे जे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे असतील
आणि त्यांच्या माध्यमातून गावाच्या हितासाठी, विकासासाठी आपण आपल्या योजना, आपले कार्य, आपले जे मानसिकता आहे ते आपण त्याच्यावर मांडावी आणि त्या सगळ्या योजना राबवून घ्याव्या, असा हा एक कार्यक्रम आहे. त्यामध्ये जसं फुलारी सर म्हटलेत की नसरापूरच्या घटना त्यांनी उल्लेख केला. ह्या घटना खरोखरच खूप दुर्दैवी आहेत. शिक्षण येतं आणि काही ठिकाणी तो संस्कार मात्र मिसिंग असतो. संस्कारासहित आलेलं शिक्षण असेल ना, तर तो व्यक्ती सुशिक्षित असेल. गुरुदेवांच्या मते सुशिक्षित, संरक्षित, स्वस्थ आणि समृद्ध भारत घडवणे ह्या उद्देशाने घेतलेला प्रोजेक्ट जो आहे तो आहे प्रोजेक्ट भारत. त्यासाठी आपण नेहमी जे पाहतो की वेगवेगळ्या गोष्टीत आपल्या ज्या असतात त्या आपण तिथे राबवतो. म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रोग्राम्स असतील, स्वच्छता अभियान असेल, मेडिकल कॅम्प असतील, नवचेतना बालचेतना शिबिर असतील, पाण्यासाठी काम असेल, शेतीसाठी असेल, आरोग्यासाठी असेल, रोजगारासाठी, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यासोबत एक गोष्ट आणखी जोडली आहे, ती म्हणजे आपल्या परंपरा आणि आपल्या संस्कृतीचं ज्ञान आपल्या नवीन पिढीला करून देणे, ज्यामुळे त्यांच्यामध्ये तो एक आत्मसन्मान जागृत होईल. मी काहीतरी करू शकतो, मला ती परंपरा आहे आणि मी उपेक्षित नाही आहे, हा एक भाव तिथे जर स्थापित झाला तर तो खूप आत्मविश्वासाने, आत्मसन्मानाने काम करू शकेल. त्यामध्ये ग्रामीण भागातलं स्वास्थ्य असेल, कौशल्य प्रशिक्षण असतात, वेगवेगळे स्किल ट्रेनिंग्ज असतात आणि नशामुक्तीसाठी पण मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे. तर हे जे 5 प्रतिनिधी प्रत्येक गावात आपल्याला नेमून द्यायचे आहेत, त्या प्रतिनिधींना आपले शिक्षक असतील, स्वयंसेवक असतील, हे सगळे सोबत असतील. गुरुदेवांकडून आलेला प्रत्येक संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतील. अलग अलग बऱ्याचशा योजना आहेत, त्या योजना तिथपर्यंत पोहोचतील आणि त्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचं उत्थान व्हावं, त्यांचा जो जीवनस्तर आहे तो अपलिफ्ट व्हावा, जेणेकरून त्या व्यक्तीला शहराकडे धावत येण्याची गरज भासू नये. त्यात असे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत. त्यामध्ये मी 1-2 प्रोजेक्टविषयी फक्त थोडक्यात सांगेल, मग थांबेल. आपण स्मार्ट सिटीविषयी ऐकलं आहे. आता स्मार्ट व्हिलेज हा एक प्रोग्राम घेतलेला आहे हातात आणि स्टेट गव्हर्नमेंटतर्फे देखील आता गेल्या 3-4 वर्षापूर्वीच 5 गावं अशी डेव्हलप करायची पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याचं घोषणा झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही 5-6 दिवसापूर्वी झालेली घोषणा आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने 1 महिन्यापूर्वी एक 10 गावांचा क्लस्टर स्मार्ट व्हिलेज म्हणून ऑलरेडी घेऊन टाकलाय. त्यासाठी बेसलाईन सर्व्हे सुरू झालेला आहे आणि त्या सर्व्हेच्या माध्यमातून येणारा डेटा जो आहे हा त्याचा एक प्रोग्रामिंग केला जाईल आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या त्या गावातल्या त्या स्थानांच्या गरजा आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, जे प्रश्न आहेत किंवा जे काय चांगलं होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम करून त्यांना मार्गदर्शन केलं जाईल. एक कार्यक्रम आहे जो काही गावामध्ये सुरू झाला आहे, तसा त्याबद्दल मी बोलेल थोडं. की जसं आपण शेतीविषयी विचार करतो, ग्रामीण भागात शेती हा एक प्रमुख उद्योग आहे आणि तो अगदी अनिश्चित आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या हातात पीक आलं तरी त्याच्या हातात पैसे येतील ह्याची काही गॅरंटी नाही इथपर्यंत. तर त्या प्रोग्रामच्या माध्यमातून तिथल्या जमिनीपासून, तिथल्या लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीपासून, तर तिथले क्रॉप पॅटर्न असतील, वेदर पॅटर्न्स असतील, ह्या सगळ्यांचा डिटेल सर्व्हे करून त्या लोकांना गाईड केला जाईल. अगदी की तुमच्या शेताच्या ह्या भागात अशी स्थिती आहे, तिथे तुम्ही हे पीक पेरावं आणि ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. मग त्यात ती पेरल्यानंतर आता तुमच्या पिकाची अवस्था अशी आहे, त्याला तुम्ही हे द्यावं, त्याचीही काळजी घ्यावी. इव्हन ज्यावेळेस पीक येतं त्यावेळेस तुम्ही आत्ता हार्वेस्टिंग करू नका, 7 दिवसांनी करा, त्यावेळेस मार्केट चांगलं आहे, वातावरण त्यावेळेस चांगलं असेल, किंवा आता लवकर करा, नंतर वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. इथपर्यंत रोजच्याला किमान 2 ते 3 वेळेस व्हॉट्सॲपवर त्या शेतकऱ्याला मेसेज येतात. ह्या सगळ्या गाईडलाईन्स त्याला मिळत आहेत. तुम्ही आत्ता माल विकू नका, 7 दिवसांनी विका. लोकल मार्केट असं आहे, आजूबाजूचं मार्केट असं आहे, बाहेर मार्केट असं आहे, तुम्ही वेट केलं तर असं होईल, किंवा तुम्ही प्रोसेसिंगमध्ये टाका ते उत्पादन. ह्या प्रत्येक प्रकारची गाईडलाईन तिथे दिल्या जाते. हा एक प्रकार आहे. टेलिमेडिसिन 2 गावं ऑलरेडी आपण घेतलेली आहे आणि तिथे कामाला सुरुवात होते आता. म्हणजे बेसलाईन सर्व्हे झाला आहे, आता सुरुवात होते. त्यामध्ये असे गावं की ज्या गावामध्ये आता इंटरनेट देखील पोचलेलं नाही आणि तिथे डॉक्टर देखील नाही, तिथले बरेचसे रोगी जे आहेत हे गावा मोठ्या शहरापर्यंत पोचू पण शकत नाही.
अशा ठिकाणी एक हेल्थ वर्कर आणि एक एक्सपर्ट जो लॅब मोबाईल लॅब त्याच्याकडे असते असे 2 लोक तिथे जाऊन त्यांनी ते सर्वे केला आहे, सगळं केलं आहे आणि आता तिथे जाऊन बसायला सुरुवात होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. अशी स्थिती आहे की जे लोक डॉक्टरपर्यंत जाऊ शकत नाही, ट्रीटमेंट घेऊ शकत नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करू शकत नाही, क्रॉनिक आजार होतात आणि मग त्याला ते बळी पडतात, अशा ठिकाणी हे 2 लोक जाऊन बसतील आणि आसपासच्या 5-7 गावातले पेशंट तिथे आले तर हे त्यांचा डेटा सगळं, त्याचे काय तक्रारी आहेत ते, त्या गावातलं वातावरण कसं आहे, तिथले फूड पॅटर्न्स कसे आहेत, इथपासून तर अगदी डिटेल सगळा सर्वे केलेला आहे, ते सगळं तिथे दिलेलं असेल आणि ह्या लोकांचा हा सगळा डेटा घेऊन त्यांच्या मेडिकल चेकअप ज्या नॉमिनल कॉस्टमध्ये तिथे त्या मोबाईल लॅबमध्ये करून घेऊन हा सगळं तिथे एम्सचे रिसर्च सेंटर्स आणि हॉस्पिटल्स आहेत तर तिथे जे डॉक्टर्स आहेत काही त्यांच्याकडे हा डेटा जातो आणि तिथून ह्या लोकांना त्यांच्या लोकल लेव्हलला जे मेडिसिन अव्हेलेबल आहेत त्यातून त्यांना ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते. असा हा एक प्रोग्राम आहे आणि जे लोक दवाखान्यातच जात नाहीत अशा लोकांना त्यांच्या डोअर स्टेपला ह्या सगळ्या सुविधा मिळतील. ही एक योजना आहे. अशा अनेक योजना आहेत. मग आता सिटी स्मार्ट जसे होत आहेत तसं व्हिलेज देखील स्मार्ट व्हावं ह्यासाठी प्रत्येक क्षेत्रात त्यांचा रोजगार असेल, त्यांचं स्वास्थ्य असेल, शेती असेल, पाणी असेल, हवा असेल, ह्या प्रत्येक बाबतीत त्यांना ह्या प्रकारे टेक्नॉलॉजीची मदत घेऊन त्यांना सगळं सहकार्य मिळणार आहे. आणि ह्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची आपली कर्मयोगा विंग जी आहे ती एकटी नव्हे, बऱ्याच लोकांचा हा समज आहे की आर्ट ऑफ लिव्हिंगची कर्मयोगा विंग याच्यासाठी डेडिकेटेड आहे आणि ते फक्त काम करत आहेत, तर आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रत्येक व्हॉलेंटिअरला, प्रत्येक शिक्षकाला ह्यासाठी काम करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक गावागावात 5 प्रतिनिधी नेमायचे आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे. आणि त्याचसोबत आणखी काही कन्सेप्ट आहेत, जसं हर घर मोरिंगा एक सुपर फूड आहे. आज मोरिंगा म्हणजे शेवगा हे सुपर फूड आहे, तर प्रत्येक घरी एक झाड असावं मोरिंगाचं गावामध्ये, ह्यासाठी पण योजना आहे आता. आणि प्रत्येक गावात पंचवटी असावी, 5 वृक्ष वेगवेगळे, वड, औदुंबर, पिंपळ, आंबा आणि निंब हे जे आहेत ना, हे जर आपण एका विशिष्ट भागात लावले तर त्या आसपासच्या जवळपास 200 मीटरच्या आसपासच्या पेरीफ्रीमध्ये जे वातावरण तयार होतं ते वातावरण त्या भागात राहणाऱ्या व्यक्तीच्या स्वभाव आणि निसर्ग जो आहे ह्यांना कनेक्ट करण्याचं काम करतं आणि ती सहजता नैसर्गिक त्या व्यक्तीच्या स्वभावात देखील यायला लागते आणि त्याच्या हातून घडणारे कर्म आपोआपच चांगल्या दिशेने जातात. ह्याचा आपल्या इतिहासामध्ये पुरावा आहे आणि गुरुदेवांनी ही पंचवटी प्रमोट केली आहे आणि प्रत्येक गावात ही पंचवटी असावी, गावाच्या साईजनुसार 2-3 ठिकाणी पण पंचवटी असावी, प्रामुख्याने ह्या गोष्टी हातात घेतल्या. अशा अनेक गोष्टी आहेत. रोजगारासाठी खूप सारे स्किल ट्रेनिंग्ज आहेत. थोडक्यात मला हे सांगायचं आहे की आपण शहरामध्ये ज्या शर्यतीमध्ये टकलो आहे आणि ग्रामीण भागातली गर्दी इकडे वारंवार येते आहे, गावं ओस पडत आहेत, ते होऊ नये असं वाटत असेल तर एक सुशिक्षित, संरक्षित, स्वच्छ आणि समृद्ध गाव बनावं ह्यासाठी ह्या सगळ्या योजना आहेत. ह्याच्या पलीकडे आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या ऑलरेडी ग्राउंडवर इम्प्लिमेंट व्हायला लागलेल्या आहेत किंवा आवश्यकता असेल तिथे त्या केल्या पण जातील. पण ह्यासाठी आज आर्ट ऑफ लिव्हिंगने ही सुरुवात जी केली आहे ह्यामध्ये मी इथे उपस्थित सर्व लोक जे आर्ट ऑफ लिव्हिंगशी जुळलेले आहेत किंवा जे आर्ट ऑफ लिव्हिंगशी आजपर्यंत जुळले असेल ह्या प्रत्येकांना मी एक आवाहन करतो की आपापल्या संबंधित गावामध्ये आपण हा मेसेज जर पोहोचवला आणि 5 प्रतिनिधी जर नेमले तर आपण त्या प्रत्येक गावामध्ये हे परिवर्तन मोठ्या प्रमाणात सकारात्मकता घडवून आणू शकतो. गुरुदेवांचे आशीर्वाद आहे, त्यांचं स्वप्न आहे, अर्थात त्यांनी स्वप्न पाहिलं तर ते साकार झालेलं आहे असं मी म्हणतो. फक्त मध्यंतरीचा जो कालखंड आहे ना की जे काम करायचं आहे तिथे आपल्याला जाऊन फक्त उपस्थित राहायचं आहे, ते केलं तर ते 100% पूर्ण होईल ह्याची मला खात्री आहे. तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य, सहयोग अपेक्षित आहे आणि ह्या कार्याला आपण मोठ्या प्रमाणात अगदी पूर्ण आपल्या शक्तीनिशी जुळून त्याला पूर्ण करूया आणि भारताला आपण एक आणखी सुंदर, चांगला, सुशिक्षित, समृद्ध, संरक्षित आणि स्वच्छ भारत बनवूया. जय गुरुदेव. धन्यवाद भोळे सर. आपल्या या प्रोजेक्ट भारतला आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. यानंतर प्रेसिडेंट गोसेवा आयोग, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महा NGO फेडरेशनचे सर्वेसर्वा आदरणीय श्री शेखर मुंदडा सर, मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य गुरुदेव यांच्या चरणी वंदन करतो. आज आपण 45 वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंगला आणि गुरुदेवांच्या 70 वर्ष या निमित्ताने 7 जिल्ह्यातून 3 कॅटेगरीमध्ये जे पुरस्कार आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये मला असं वाटतं पहिल्यांदाच असा एक वेगळा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे सगळीकडे, की जेणेकरून या लोकांना एक प्रोत्साहन मिळावं आणि एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा. आणि मी खूप वेळा माझं म्हणणं असं असतं की पुरस्कार जेव्हा आपण एखादा घेतो तर ती जबाबदारी उलटी जास्त वाढते. ज्याला पुरस्कार मिळाला आहे ना त्याची जबाबदारी खूप वाढते, आणि ते पण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्लॅटफॉर्मवर पुरस्कार घेणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळं मी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं सुरुवातीला अभिनंदन करतो. या पुरस्कारासाठी उपस्थित स्वामीजी, आदरणीय IPS सुनील फुलारेजी जे IG आहेत, आपले ॲपेक्स मेंबर राजेश शास्त्रीजी, पांडुरंग शेळकेजी, प्रोजेक्ट भारतबद्दल ज्यांनी सांगितलं ते जयंत भोळेजी, राजेश्री राणे आणि माणिक बोंगजी. आज उपस्थित इतर मान्यवर, आमच्या सरकारमध्ये मंत्री असणारे, कॅबिनेट मंत्री असणारे उदय सामंतजी यांच्या पत्नी जया सामंतजी आज उपस्थित आहे तिथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या DOT म्हणून. आज माझ्यासाठी पण एक खूप मोठा दिवस आहे. मला जेव्हा हे सगळं कळालं, आज आपण इथे सुरू करतोय, आज याच दिवशी 2001 मध्ये मी आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केलं होतं. आज 25 वर्ष झाली आहे. पहिला कोर्स माझा आर्ट ऑफ लिव्हिंगचा झाला आणि माझ्या पहिल्या कोर्सचे पहिले टीचर ते सुद्धा इथं उपस्थित आहे. शरदजी, आपल्याला पण नमन. शरद ठक्करजी. मित्रांनो, मी आज आपल्याशी एक माझी मनातली गोष्ट आपल्याशी मला शेअर करायची आहे. आपण खूप वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंगला जुडलेला असतो, सेवा करतो, आणि गुरुदेवांनी सांगितलं तसं साधना, सेवा, सत्संग या तिन्ही गोष्टींना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. आणि गुरुदेवांचं व्हिजन किंवा गुरुदेवांचे आशीर्वाद हे आपल्या सगळ्यांबरोबर निश्चित असतात. आपल्याला सगळ्यांना अनुभव पण आलेले आहेत. मी माझा अनुभव सांगतो. 25 वर्ष आर्ट ऑफ लिव्हिंग आणि 4 वर्षापूर्वी मला 21 वर्ष झाली असतील आर्ट ऑफ लिव्हिंगला. आणि जेव्हा माझ्या घरी गुरुदेव आले 2 दिवस, त्यावेळी फुलारीजी पण आले होते, त्यांनी उल्लेख केला. तर जेव्हा निघणार होते त्या लिफ्टमध्ये जाताना मला त्यांनी सांगितलं की तुझे सरकार में जाना है और एक लाल दिया आएगा. मला काही कळालंच नाही, कारण मी आमदार नाही, काय नाही, कसं मिनिस्टर होणार आणि कसं काय होणार आहे सगळं. पण एक विश्वास होता की त्यांनी सांगितलंय. मी होतो, राठीजी होते लिफ्टमध्ये, आणि जेव्हा हे सगळं झालं जूनमध्ये मला कॉल आला CM ऑफिसमधनं, आणि सरप्रायझिंगली त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र गोसेवा आयोग होतं आहे, त्याचं अध्यक्षपदाचं तुम्हाला अपॉइंटमेंट होणार आहे. मी पहिला फोन गुरुदेवांना लावला. सोबत मला हे पण कळालं की एक ऑप्शनही त्यांनी दिलं होतं आदरणीय देवेंद्रजींनी, जे माझे राजकीय गुरु आहेत, की MLC पण होऊ शकता, नाही तर मग
आयोगाचं अध्यक्षपद पण घेऊ शकता. मी गुरुदेवांना फोन लावला कारण माझ्या डोक्यात ते आमदारकीचं भूत होतं. म्हणून मला वाटलं आता गुरुदेव पण आमदार हो म्हणूनच सांगतील. आणि गुरुदेवांना फोन लावला, अमेरिकेत होते. 7 मिनटं बोलले आणि 5 मिनटं त्याच्यावर मला फक्त एवढंच सांगितलं की गोसेवा आयोग म्हणजे गोसेवेचं काम किती महत्त्वाचं आहे आणि त्याची संधी तुला मिळतीये, त्यामुळं दुसरा विचार नाही गोसेवा आयोगाचं अध्यक्षपद घ्यायचं. आणि त्यांनी दिलेला शब्द पण 6 महिन्यांनी खरा ठरला. मला राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला. आणि जी सेवा मी करू शकलो 3 वर्ष बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फुलारी साहेबांशी तर त्यांचं तर आता अजून एक अनुभव सांगतो. फुलारी साहेब आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगची तर सगळ्यांना माहिती आहे, मलाही माहिती होतं. पण जेव्हा गोसेवेचं काम येतं, आमचे गोरक्षक जेव्हा फुलारी साहेबांकडे जातात, या 5 जिल्ह्यात कुठे गाडी अडवली, कसायांकडे चालली आहे, थांबवली आहे आणि त्यांच्यावर गुन्हे उलटे दाखल होतात कधी कधी, तर त्यावेळी फुलारी साहेबांकडे ते जातात. तुम्हाला सांगतो, न काही करता जी ॲक्शन त्यांच्याकडून घेतली जाते ती आम्हाला खूप बळ देते. आणि आयोगाचं काम करताना गुरुदेवांचे शब्द नेहमी आठवतात कारण त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की गुरुदेवांचे 2-3 वाक्य फक्त सांगतो. एक, मी पण आधी सरकारमध्ये जायच्या आधी मलाही असंच वाटायचं की सरकार काही करत नाही, पोलीस डिपार्टमेंट काही करत नाही, कलेक्टर काही करत नाही, कमिशनर काही करत नाही, राजकीय लोक काही करत नाही. पण जी सिस्टीम आहे ना, मी 3 वर्ष मी पण अनुभव घेतोय, साधी नाही आहे, सोपी नाही आहे. ज्या पद्धतीने सगळ्या फाईल्स फिरतात आणि एखादं काम करून आणायचं आहे, सोपं नाही आहे. जरी एखाद्याने ठरवलं तरी पण काम होईलच याची खात्री नाही. अशा पद्धतीची सगळी व्यवस्था आहे. आणि म्हणून मला गुरुदेवांचं एक वाक्य राजे आठवलं कि आप जा रहे हो, एक चीज ध्यान में रखना संदीप जी, कि सरकार व्यवस्था देख सकती है, अवस्था हमको बदलनी है. समजलं तुम्हाला? एकदम सिंपल आहे. आणि तेव्हापासून मी जे फ्री झालोय, मला माहिती आहे सरकारला फक्त आहे ना 3च भाषा कळतात फुलारी साहेब, GR, PR आणि FIR. इमोशन नाही आहे, कारण सरकार हे इमोशनवर चालत नाही, आपण सगळे इमोशनवर चालतो. आणि म्हणून ह्या गोष्टीचा क्लॅरिटी असल्यामुळं मला खूप फायदा झाला. आणि तुम्हाला खरंच सांगतो की अनेक प्रॉब्लेम आले, अनेक उदाहरणं आले, पण आज 3 वर्ष माझा कार्यकाळ जूनमध्ये संपतोय. मला खूप आवडेल सांगायला तुम्हाला की कारण गुरुदेवांच्या आशीर्वादाने मी झालोय. अख्ख्या भारतामध्ये फक्त मीच आहे, महाराष्ट्र गोसेवा आयोग आहे, आपलं सरकार आहे की ज्यांनी भारतामध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा फक्त महाराष्ट्रात मिळाला. पहिलं राज्य असं आहे की 1.5 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मागच्या वर्षी मी 132 करोडची सबसिडी, अनुदान हे मी गोशाळेला वाटू शकलो. हे सगळं गुरुदेवांमुळे. आणि त्यांनी अजून एक वाक्य सांगितलं होतं, भ्रष्टाचार से दूर रहना. म्हणून पहिल्याच दिवशी शपथ घेतली, खाणार नाही आणि खाऊन देणार नाही. आणि त्या पद्धतीने सगळी आत्ता आयोगाची सिस्टीम ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. मला हे एवढ्यासाठी सांगायचं आहे की ही सगळी प्रेरणा कुठून आली, तर फक्त आणि फक्त गुरुदेवांमुळे. जे नॉलेज आपण घेतलंय, ज्या वर्षानुवर्ष आपण ज्याच्यात जगलो आणि एक संधी मिळाली, त्याचं काय आपण करू शकतो हे फक्त, आणि गुरुदेवांना हे माहिती होतं की काय होणार आहे, पुढचंही त्यांना माहिती आहे की काय करायचं आहे. त्यामुळं मी निश्चिंत आहे, मी फक्त काम करतोय. आणि मला खूप आनंद वाटतो की मी अनेक संस्था आता बघतो त्या आयोगाच्या अध्यक्षपदावर गेल्यावर, पण आर्ट ऑफ लिव्हिंग सारखं काम कुठल्याही संस्थेचं नाही. आणि ज्या पद्धतीने हे सगळं विणलं जात आहे आपलं, आज तुम्ही बघताय काय काय बाहेर येतंय, कशा कशा आरोप होत आहेत, काय काय होतंय, पण आर्ट ऑफ लिव्हिंग कुठेच नाही, गुरुदेव कुठेच नाही. त्यामुळं खूप प्राऊड फील होतं आणि खूप आनंद वाटतो
की मी अशा संस्थेचा स्वयंसेवक आहे आणि अशा गुरुचा शिष्य आहे की जिथे मला खूप काम करण्याची संधी मिळाली आणि याच्याही पुढे मी करत राहील. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. मुंदडा सर, हा तुम्हाला मिळालेला खरंच वरच्याचा आशीर्वाद आहे, गुरुदेवांचा आशीर्वाद आहे. कारण ही सेवा करायला मिळणं हाच मोठा आशीर्वाद आहे सर. तुम्हाला कुठल्याही लाल दिव्याची किंवा कुठल्याही गाडीची गरज नाही आहे. हे जे काय तुम्हाला आलेलं आहे हे तुमच्यामध्ये लिहिलेलं होतं आणि ते फक्त गुरुदेवांनी तुमच्याकडे ते फक्त पास केलेलं आहे. त्यामुळे खरंच मला असं वाटतं की जी सेवा ते करतायत त्यासाठी खरंच जरा जोरदार टाळ्या. बोलता बोलता आत्ता मुंदडा सरांनी सांगितलं की आज आमचे मंत्री उदय सामंत यांच्या सौ या ठिकाणी आलेले आहेत. मला माझ्या मित्राबद्दल सांगायला खूप खूप बरं वाटेल. तसं मी राहणारा पुण्याचाच, पण बेसिकली संबंध कसे आला पाहिजे, मैत्री कशी असते बघा. सहज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने 25-30 वर्षापूर्वी मी सहज रत्नागिरीत गेलो होतो. माझा एक मित्र आहे उदय सामंत, तिथे तो साऊंड आणि हे सगळं करतो. तिथं मला उदयदादांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात काय आलं का माहीत नाही, मला म्हणले माझा असाच प्रचार करायचा आहे. पहिला प्रचार पहिला आम्ही गावागावात जाऊन उदयदादांबरोबर तो प्रचार सुरू केला आणि त्याच्यानंतर त्यांची जी भरारी झाली त्यानंतर हे सांगणं स्टेजवरती ही आमच्यासाठी मोठी पावती आहे. तर माझ्या आत्तासुद्धा काटा आला अंगावरती. तर उदयदादांना आमचा खरंच मनापासून नमस्कार सांगा आणि त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळा की एवढ्या वेळात वेळ काढून आज या ठिकाणी येणं आणि ह्या कार्यक्रमाला आपली शोभा वाढवणं. खूप मनापासून धन्यवाद. यानंतर आपण ज्या कार्यक्रमाकडे आता वळणार आहोत तो म्हणजे आपल्या हिरोज म्हणजे रिअल हिरोज, द आर्ट ऑफ लिव्हिंग जे अनसंग एव्हरीडे हिरोजचे अवॉर्ड फंक्शन आता आपण त्याकडे वळणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 3 कॅटेगरीज केलेल्या आहेत. एक बिझनेस कॅटेगरी आहे, एक स्पोर्ट्स कॅटेगरी आहे आणि एक यूथची कॅटेगरी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं आज जसं हे प्रथम या ठिकाणी घडतंय, संपूर्ण भारतभर ही रोज की जे फाईट करतात दिवस रात्र, त्यामुळे त्यांचा खरंच विचार व्हावा. आणि ही त्यांनी खूप चांगली कल्पना मांडली आहे आणि या कल्पनेच्या माध्यमातून आपण ह्या अवॉर्ड फंक्शनकडे वळणार आहोत. त्याची थोडीशी मी जर तुम्हाला माहिती देतो की ज्यांचं या ठिकाणी आपण नाव घेणार आहोत, ज्यांचं अवॉर्ड या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत, त्यांचा आपण एक छान व्हिडिओ मागे दाखवणार आहोत, एक क्लिप दाखवणार आहोत आणि ती क्लिप पाहिल्यानंतर आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान उपस्थित सर्वांच्याच हस्ते या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी सुरू करण्याच्या आधी आपण जसं ज्या ज्या रिजनमधनं आपण जी नावं घेणार आहोत, तर प्रथम कोल्हापूरकडनं आपण सुरुवात करूयात. आणि स्पेशली आपण बिझनेस या कॅटेगरीमध्ये जो अवॉर्ड आपण देतोय, लोटस मेडिकल फाउंडेशनच्या डॉक्टर किमया शाह. कोल्हापूरच्या डॉक्टर किमया शाह यांनी गेल्या 26 वर्षांपासून लोटस मेडिकल फाउंडेशनद्वारे HIV बाधितांच्या आयुष्यात आशेचा किरण पेरला आहे. हजारो रुग्णांवर मोफत उपचार आणि मुलांसाठीच्या स्पंदन उपक्रमातून त्यांनी माणुसकीचा वसा जपला आहे. त्यांच्या या निस्वार्थ योगदानासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना बिझनेस अँड फिलॅन्थ्रोपी अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. टाळ्यांचा जरा जोरदार डॉक्टर किमया शाह. सर्व मान्यवरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. सन्मान होईपर्यंत टाळ्या सुरू राहाव्यात अशी मला विनंती आहे, कारण हा एक नाही, 2 नाही, तर अनेक हजारोंच्या नॉमिनेशन्सच्या मधून ही अवॉर्ड निवडणं हे अतिशय कठीण काम आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. यानंतर आपण स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्डकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा शुभेच्छा. यानंतर आपण स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्डकडे वळणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की तुमच्या समोर मॉनिटर लावला आहे पलीकडे लेफ्ट साईडला, तर त्या मॉनिटरवरती जे मागे आपण डिस्प्ले करतोय किंवा VC करतोय, तुम्ही समोर तिथे पाहिलं तरी हरकत नाहीये. यानंतर जानवी कानिटकर, कोल्हापूरच्या जानवी कानिटकर यांनी बॅडमिंटनमध्ये 11 वेळा राज्य विजेतेपद आणि राष्ट्रीय पदके मिळवून भारताचे नाव उंचावले आहे. एका छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत त्यांनी अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या जिद्दीसाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. टाळ्यांचा जोरदार आवाज. जानवी कानिटकर.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. वा, धन्यवाद. यानंतर आपण रायगड या जिल्ह्याकडे वळणार आहोत. बिझनेस अवॉर्डसाठी वासंती देव. रायगडच्या वासंती देव यांनी अहिल्या महिला मंडळद्वारे गेल्या 30 वर्षांपासून महिला सक्षमीकरणाचा वसा जपला आहे. आदिवासी मुलींचे वसतिगृह, वृद्धाश्रम आणि प्रशिक्षण केंद्रांमार्फत त्यांनी 10,000 कुटुंबांना स्वावलंबी बनवली आहे. महिलांना आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या त्यांच्या या कार्यासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना बिझनेस आणि फिलॅन्थ्रोपी अवॉर्ड देऊन गौरवण्यात येत आहे. बिझनेस आणि फिलॅन्थ्रोपी अवॉर्डसाठी आदरणीय वासंती देव यांच्यासाठी जोरदार टाळ्या. म्हणजे आपण कितीही बिझनेस करत असलो, आपल्याला कितीही प्रॉफिट जरी झाला, तर त्यातून मी म्हणल्याप्रमाणे की एक समाजाला आपण काहीतरी देणं आहोत किंवा समाजासाठी आपण काहीतरी करणार आहोत, तर काहीतरी न करता चांगलंच काहीतरी करणार आहोत, ही जी भावना मनात आहे अशांचाच या ठिकाणी आपण सन्मान करतोय. खूप खूप शुभेच्छा. यानंतर स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्ड सलोनी पद्माकर मोरे. रायगडच्या सलोनी मोरे यांनी पॉवर लिफ्टिंग क्षेत्रात 10 वर्षांच्या मेहनतीने भारताचे नाव उंचावले आहे. वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून त्यांनी इस्तंबूलमधील आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले. त्यांच्या या जिद्दीसाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. पॉवर लिफ्टिंग हे अतिशय एक महिलांमध्ये एक वेगळं, मला वाटतं त्याला एक स्थान दिलं गेलेलं आहे. फक्त पुरुषांसाठीच म्हणून पॉवर लिफ्टिंग आहे अशी ही जी काही पुरुषांची एक कल्पना किंवा संकल्पना होती, ती आता या सर्व नवीन जनरेशन्सनी मला वाटतं त्याच्यावरती एक वेगळी मात केलेली आहे. तिचे अभिनंदन या ठिकाणी. यानंतर रायगड युथ लिडरशिप अवॉर्ड योगेश गुरव. रायगडच्या योगेश गुरव यांनी गेल्या 10 वर्षांपासून वन्यजीव संवर्धन आणि समाजसेवेत स्वतःला झोकून दिले आहे. मगरींचा बचाव, कासव संवर्धन आणि फुलपाखरांच्या जीवनचक्राचा अभ्यास अशा उपक्रमांतून त्यांनी निसर्गाचा समतोल राखण्याचे मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या निसर्ग प्रेमासाठी आणि योगदानासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना युथ लीडरशिप अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. अशा युथची पण आपण निवड केली गेलेली आहे की ते फक्त नवीन जनरेशन, आम्ही नवीन जनरेशन असं न म्हणता किंवा रील्समध्ये, फोटोग्राफीमध्ये किंवा नुसते फोटो काढण्यामध्ये न गुंतता आपण काहीतरी समाजाला देणं आहोत याची एक जिवंत पावती, जिवंत उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण रत्नागिरीकडे वळणार आहोत आणि अवॉर्ड कॅटेगरी आहे युथ लीडरशिप अवॉर्ड सायली मुळे दामले. रत्नागिरीच्या सायली मुळे दामले यांनी गेल्या 12 वर्षांपासून नारदीय कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वसा जपला आहे. भारतीय इतिहास, संत साहित्य आणि संस्कृतीचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचवून त्या सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या सांस्कृतिक योगदानासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना युथ लीडरशिप अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. युथ लीडरशिप अवॉर्ड सायली मुळे दामले. अभिनंदन आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण सांगलीकडे वळणार आहोत. बिझनेस अवॉर्ड प्रमोद चौगुले. मला वाटतं ते सांगलीचे प्रमोद चौगुले यांनी गेल्या 25 वर्षांपासून निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा वसा जपला आहे.
आभाळमाया फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी लाखो वृक्षारोपण, जल पुनर्भरण आणि सौर ऊर्जेचा प्रभावी प्रसार केला आहे. 92 वेळा रक्तदान आणि अनाथाश्रमांना आधार देत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण मांडले आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना बिझनेस अँड फिलॅन्थ्रोपी अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. काही कारणास्तव प्रमोदजींना आज येता आलं नाही, पण त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. आपण हा पुरस्कार, त्यांचा सन्मान आपण त्यांच्या घरपोच करणार आहोत. धन्यवाद. यानंतर अवॉर्डची कॅटेगरी आहे युथ लिडरशिप अवॉर्ड. श्री राम नांगरे पाटील. श्रीराम नांगरे जिल्ह्याचे युवा पाटील. नेतृत्व श्रीराम उर्फ बंटी नांगरे पाटील यांनी गेल्या 8 वर्षांपासून निस्वार्थ समाजसेवेचा वसा जपला आहे. कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यापासून ते मृतदेहांना अग्नी देण्यापर्यंत त्यांनी कोरोना योद्धा म्हणून मोलाचे कार्य केले. रक्तदान शिबिरे आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीसाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना युथ लीडरशिप अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. श्रीराम नांगरे पाटील, तुम्हाला मनापासून खरंच हॅट्स ऑफ आहे की करोना काळामध्ये आपल्याला माहिती असेल की प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी होती, भीती होती, पण आपल्या जीवाची काळजी न करता दुसऱ्यासाठी धावून जाणं ही किती मोठी, मला वाटतं त्याला शब्दच नाही आहेत. पाटील म्हणलं की आलंच सगळं. नाही, मी सोडतच नाही अजिबात मी सर. आणि नांगरे पाटील म्हणता अजूनच सोडत नाहीत ते, म्हणजे त्यामुळे तुमचं अभिनंदन आहे. पण कोल्हापूरच तुम्ही? अच्छा, ओके, क्या बात आहे. अच्छा, नांगरे पाटील साहेब मुंबईला स्वतः होते कार्यक्रमाला, तरी पण म्हणजे तुमचं मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही जे कार्य केले त्याबद्दल तुमच्या कार्याला सलाम. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण साताराकडे वळणार आहोत. या ठिकाणी मी आदरणीय शिवाजी दत्तोबा नलावडे, निवृत्त सैनिक शिवाजी नलावडे यांनी सातारा जिल्ह्यातील विराळी खोऱ्यात जलसंधारणाचे ऐतिहासिक कार्य केले आहे. त्यांनी लोकसहभागातून 11 कोटी लिटरहून अधिक पाणी साठवण क्षमता निर्माण करून गाव टँकर मुक्त केले. त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना बिझनेस अँड फिलॅन्थ्रोपी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येत आहे. बिझनेस अँड फिलॅन्थ्रॉफी अवॉर्ड आदरणीय श्री शिवाजी दत्तोबा नलावडे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्ड कडे वळणार आहोत. मी या ठिकाणी आमंत्रित करतो सोनाली रामचंद्र करमटे, पण काही कारणास्तव त्या आलेल्या नाही आहेत. त्यांची मैत्रीण या ठिकाणी आलेली आहे, कविता लोंढे. साताऱ्याच्या सोनाली खरमाटे यांनी प्रशिक्षकाशिवाय स्वबळावर सराव करत योगासन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे. कॉर्पोरेट करिअर सांभाळत त्यांनी गाठलेले हे यश ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या जिद्दीसाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. सोनालीचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. सोनालीच्या वतीनं या ठिकाणी तिची मैत्रीण कविता लोंढे या सन्मानाचा स्वीकार करते. त्यांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन. यानंतर युथ लीडरशिप अवॉर्ड सोहम गिरीश कुलकर्णी. साताऱ्याचे युवा नेतृत्व सोहम कुलकर्णी यांनी सागर मित्र अभियानाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा वसा जपला आहे.
गेल्या 7 वर्षात त्यांनी 6,000 विद्यार्थ्यांना प्रेरित करून सुमारे 41,000 किलो प्लास्टिक आणि ई कचऱ्याचे यशस्वी संकलन केले आहे. आकाशवाणी आणि विविध व्यासपीठांवरून ते कचरा व्यवस्थापनाचे जनजागरण करत आहेत. त्यांच्या या पर्यावरणपूरक कार्यासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना यूथ लीडरशिप अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. खूप खूप मनापासून शुभेच्छा. यूथ लीडरशिप अवॉर्ड सोहम गिरीश कुलकर्णी यांना. सुंदर, आमच्याकडनं खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपण PCMC कडे वळणार आहोत. या ठिकाणी मी आमंत्रित करतो आदरणीय भरत भोर आणि सुरेखा भोर, बिझनेस आणि फिलॉसॉफी अवॉर्ड. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील भरत भोर आणि सुरेखा भोर यांनी गेल्या 22 वर्षांपासून ग्रामीण परिवर्तनासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भोरवाडी येथे 30,000 स्क्वेअर फूटचे भव्य ध्यान मंदिर उभारले असून त्याद्वारे 20,000हून अधिक तरुणांना जीवन जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवा कार्यासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना बिझनेस अँड फिलॅन्थ्रोपी अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. खूप खूप मनापासून शुभेच्छा. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. श्री भरत भोर आणि सौ सुरेखा भोर, बिझनेस अँड फिलॅन्थ्रॉपी अवॉर्ड चे मानकरी ठरलेले असे धन्यवाद. यानंतर आपण स्पोर्ट्स एक्सिलन्स अवॉर्ड कडे वळतोय. अनुष्का कांबळे. पुण्याच्या अनुष्का कांबळे यांनी स्काय मार्शल आर्टमध्ये SQA मार्शल आर्टमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. गेल्या 10 वर्षांपासून या खेळात कार्यरत असलेल्या अनुष्काने नेपाळमधील आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक आणि खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. खेळाडू असल्यासोबतच त्या एक अधिकृत प्रशिक्षक आणि पंच म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांच्या या क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. खूप खूप मनापासून शुभेच्छा. स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्ड अनुष्का कांबळे. या स्वतः एक ट्रेनर सुद्धा आहेत, एक कोच म्हणून सुद्धा त्या पाहणी करत असतात. अभिनंदन त्यांचं. मनापासून खूप खूप शुभेच्छा या अवॉर्डसाठी. धन्यवाद. यानंतर यूथ लीडरशिप अवॉर्ड आर्यन निलेश मंत्री. यूथ लीडरशिप अवॉर्ड आर्यन निलेश मंत्री. पुण्याच्या 21 वर्षीय आर्यन मंत्री यांनी योगीराज साधना मार्गाच्या माध्यमातून अध्यात्म आणि निस्वार्थ सेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. आदिवासी पाड्यांवर मदत, स्वच्छता अभियान आणि वृद्धाश्रमातील सेवा अशा उपक्रमातून त्यांनी समाजाला सकारात्मक दिशा दिली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी नेतृत्वासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना यूथ लीडरशिप अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. अभिनंदन आणि खूप खूप मनापासून शुभेच्छा. आर्यनला आमच्याकडनं मनापासून खूप शुभेच्छा. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला सगळ्यांकडनं आशीर्वाद या ठिकाणी दिला जातोय. जय गुरुदेव. यानंतर आपण पुण्याकडे वळणार आहोत. बिझनेस आणि फिलॅन्थ्रॉपी अवॉर्डसाठी राहुल जावळकर,
राहुल राहुल जवळकर चवळकर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय उभा केला आहे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी 150हून अधिक गरजू तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. कोरोना काळात अन्नदान असो किंवा वृद्धाश्रमांना मदत, त्यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली आहे. त्यांच्या या जिद्दीसाठी आणि दातृत्वासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना बिझनेस अँड फिलांथ्रपी अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. मला आश्चर्य आहे आज, आणि आश्चर्याचा मोठा धक्का आहे. मी या फील्डमध्ये आता गेले 40 वर्ष काम करतोय. माझं वय 61 आहे, तर चालू आहे. त्या 40 वर्षाच्या वयामध्ये राहुल असं करंगीला बोट धरून माझ्या कार्यक्रमाला असं विंगेत येत होता. तेव्हापासून मी राहुलला बघतोय आणि आज मला आश्चर्याचा धक्का बसला की हा राहुलला इथे अवॉर्ड मिळतोय, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या कार्यक्रमाला 50-60 हजार लेडीज असतात समोर आणि सगळं एकटा राहुल सांभाळत असतो. तर राहुल क्या बात आहे. मला आज अजून प्राऊड फील झालेलं आहे की म्हणजे माझी निवड बरोबर होती. त्याच्याकडचा साऊंड म्हणजे आज प्रदीप पण आहे. आणि राहुल, तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू बॉस. क्या बात आहे. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्डसाठी डॉक्टर स्मिता झांजुरेंनी. पुण्याच्या डॉक्टर स्मिता झांजुर्णे या व्यवसायाने दंतवैद्य असून त्यांनी क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. 5 वेळा आयर्नमॅन किताब पटकावणाऱ्या त्या एक यशस्वी अल्ट्रा रनर आणि सायकलिस्ट आहेत. महिलांमध्ये खेळाप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या त्यांच्या या जिद्दीसाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरविण्यात येत आहे. मनापासून जरा जोरदार टाळ्या आणि खूप खूप शुभेच्छा. स्पोर्ट्स एक्सलन्स अवॉर्ड डॉक्टर स्मिता झांजुर्णे. अभिनंदन स्मिताताई. खूप खूप मनापासून शुभेच्छा. यानंतर युथ लिडरशिप अवॉर्ड अभिजित पोखरणीकर. पुण्याचे ॲड अभिजित पोखरणकर यांनी दादाची शाळा या उपक्रमाद्वारे वंचित मुलांच्या शिक्षणासाठी क्रांती घडवली आहे. एका झाडाखाली सुरू झालेल्या या शाळेने आजवर 1700हून अधिक भिक्षेकरी आणि बालमजुरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. शिक्षणाद्वारे मुलांचा आत्मसन्मान जागवणाऱ्या त्यांच्या या ध्येयवेढ्या कार्यासाठी द आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे त्यांना वा, खरंच जोरदार टाळ्या की शिक्षणाचं महत्त्व हे प्रत्येकापर्यंत पोचावं याची धडपड करणारे असा अभिजित या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे. आणि खरं त्याचा गौरव होणं ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. खूप खूप मनापासून शुभेच्छा. अवॉर्ड्स या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. आपण पुढच्या कार्याकडे वळणार आहोत. सेवा प्रोजेक्ट म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचं लॉन्चिंग आज या ठिकाणी होतं आहे. तर STC पुणे आणि STC PCMC यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी राजेश्री राणे आणि माणिक बॉंग यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लॉन्चिंग ऑफ व्हेरियस सेवाज प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय गुरुदेव. तर सगळ्यांचंच खूप खूप स्वागत आहे. आणि मी सगळे गेस्ट आपले आहे, प्रमुख अतिथी आणि आपण सगळे साधक है ना. तर आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे दरवर्षी आपण गुरुदेवांच्या बड्डे निमित्ताने 13 मे निमित्ताने वेगवेगळे सेवा प्रोजेक्ट आपण घेत असतो. येस. तर याच्यामध्ये रक्तदान शिबिर आहे.
पुण्यामध्ये जवळजवळ गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 8 झोन आपण केलेले आहे. ते अष्टविनायकानुसार आहे, कारण पुण्याच्या आजूबाजूला 4 गणपती आहे आणि पुण्याच्या जवळच आहे आणि आजूबाजूला अजून 4 आहे. तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अष्टविनायक असे आपण भाग केलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागातनं आपलं रक्तदान शिबिर होत असतं. नंतर आरोग्य तपासणी आहे, वृक्षारोपण आहे, त्याचबरोबर अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना मदत आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचं बालचेतना आणि नवचेतना हे शिबिरं प्रत्येक झोनमधून घेतले जाणार आहेत. तर पुण्याचे आपण तसे टेक्निकली 2 भाग केलेले आहे. पिंपरी चिंचवड PCMC आपण म्हणतो आणि पुणे. आता PCMCच्या झोनविषयी माणिकजी आपल्याला सांगतील. जय गुरुदेव. मंचावरील आदरणीय आणि समोरचे सन्माननीय. PCMC भागामध्ये बघा, कोरोनाच्या काळानंतर व्यक्तीमधलं अंतर वाढत गेलेलं आहे आणि आज गरज आहे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून PCMCमध्ये या ठिकाणी गुरुदेवांचा 70वा वाढदिवस आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगला 45 वर्ष पूर्ण होतात. त्या दृष्टिकोनातून PCMCमध्ये 70 गुरुपूजेचं नियोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी त्याचबरोबर आपण म्हणतो की वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरी, आणि पुढच्याच महिन्यामध्ये जसं पाहता की आपल्या भंडारा डोंगरावरती 1 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प त्या ठिकाणी लोकांनी केलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड झाडं फक्त लावणंच नाही, त्याचं संगोपन करण्याचं काम पण सुरू आहे. तर PCMCमध्ये आपण रॉक सत्संग आणि 70 गुरुपूजा पंडितचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झोनला आपण ब्लड डोनेशन कॅम्प करत आहोत. अशी बरेच ठिकाणी जेवढे झोन आहेत त्या झोनमध्ये सर्वजण आपल्या परीने सेवा करत आहेत. गुरुदेव पण म्हणतात ना, येन केन प्रकारेण यश कशापि देहिनाम संतोषम जनेत प्राज्ञा तदेव ईश्वर पूजनम. किसी भी तरह से लोगों के जीवन में खुशी आनंद पैदा करो, यही सबसे बड़ी ईश्वर पूजा है. आणि गुरुदेवांच्या या वाक्यानुसार आणि या पाथवर सर्व साधक चालत आहे आणि गुरुदेवांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं 13 मेला या पूर्ण झोनमध्ये, पुण्यामध्ये, PCMCमध्ये प्रत्येक झोनमध्ये साजरा होणार आहे याची आम्ही खात्री देतो. जय गुरुदेव. आपण पिंपरी चिंचवडचं ऐकलंच. आता महागणपती नगर रोड झोन आहे, त्याच्यामध्ये आपण आयर्न टॅबलेट म्हणजे महिलांची तपासणी करून तिथे आयर्न टॅबलेट डिस्ट्रीब्यूट करणार आहे. हा एक वेगळा आहे. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन कसं वाढेल याच्यानंतर डॉक्टर हर्षा म्हणून आहे आमच्या ZTC, ते त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहे. पुण्याचा चिंतामणी असा सेंट्रल झोन आहे, त्याच्यामध्ये आपण विविध मंदिरांमध्ये जाऊन 1 वर्षापासनं सेवा करतो आहे. तिथल्या मंदिरांची साफसफाई करणे, तिथे जाऊन ध्यान, सुदर्शन क्रिया करणे हे आपण करतो आहे. तर हे चालूच राहणार आहे. त्याच्यानंतर नदी स्वच्छतेचा प्रकल्प त्या झोननी घेतलेला आहे. त्याच्यानंतर वरद विनायक सिंहगड रोड नावाचा झोन आहे, त्यामध्ये विविध वृक्षारोपण तर आहेच, पण त्याचबरोबर हेल्थ चेकअप कॅम्प आहेत. आणि दुसरा कोथरूड झोन आहे, त्यांनी एक वेगळाच संकल्प घेतला आहे, ट्रॅफिक अवेअरनेस आणि नशामुक्त अभियान याच्यावर ते करणार आहेत. त्याचबरोबर क्लॉथ बॅग डिस्ट्रीब्युशन, म्हणजे आपण बघितलं की प्लास्टिकचा कचरा खूप वाढतो आहे आणि कॅरी बॅगचा त्यात जास्त वाढतो आहे, त्याच्यामुळे त्यांनी क्लॉथ बॅगचं डिस्ट्रीब्युशन पण करणार आहेत ते. त्याच्यानंतर बल्लाळेश्वर एक झोन आहे, ज्याच्यामध्ये औंध, बाणेर, पाषाण हा एरिया येतो. ह्यामध्ये तर ते अंडर प्रिव्हिलेज ज्या महिला आहेत तर तिथे जाऊन ते हेल्थ कॅम्प घेणार आहे आणि CBC काउंट करणार आहे. त्या महिलांचा फ्री चेकअप म्हणजे कॅल्शियम टॅबलेटसुद्धा त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहे. उन्हाळा खूप आहे, उन्हाची झळ सगळ्यांना खूप लागतेच आहे, त्यामुळे त्या एरियामध्ये ते ताकाचं, बटर मिल्कचं डिस्ट्रीब्युशन ते करणार आहेत 13 मेच्या निमित्ताने. त्याच्यानंतर अनाथाश्रममध्ये वेगवेगळं आपलं धान्य ते डिस्ट्रीब्यूट करणार आहे. सिद्धिविनायक एक झोन आहे, त्यांनी पण पवित्र प्रोजेक्ट हा आपला आर्ट ऑफ लिव्हिंगचा फ्री प्रोजेक्ट आहे, जिथे महिलांना आणि मुलींना
हेल्थ अवेअरनेस त्यांच्यासाठी क्रिएट केला जातो, तो आपण करणार आहे. आणि असे वेगवेगळे झोन आहे पुण्यातले, ज्याच्यामध्ये सोशल प्रोजेक्ट आपण नेहमीच करत असतो. आणि ह्या वर्षी 70वा वाढदिवस असल्यामुळे आपण जास्तीत जास्त रक्तदान शिबिर करणार आहोत, की ज्याच्यामुळे हजारो रुग्णांना मदत होते. तर हे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहे. त्याचबरोबर गुरुजींचा 70वा वाढदिवस असल्यामुळे सगळ्यांचं आपलं आर्ट ऑफ लिव्हिंगचं मिशन आहे. काय आहे की तणावमुक्त मन आणि हिंसामुक्त समाज, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे आहे ना. आपल्या फुलारी सरांनी जे सांगितलं, किती सेन्स ऑफ ह्युमरने सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, की तेच हास्य प्रत्येकाच्या जीवनात असलं पाहिजे. याच्यासाठी आपली जी सुदर्शन क्रिया आहे, आणि शिक्षकांनी तो संकल्प घेतलेला आहे की प्रत्येक शिक्षक 70 लोकांना सुदर्शन क्रिया आपण शिकवणार आहोत. तर असे वेगवेगळे खूप प्रोजेक्ट्स आहेत. सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. आणि आज ज्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. जय गुरुदेव. धन्यवाद ताई. यानंतर आपण टीमवर्क ज्याला म्हणत असतो, की टीमवर्क म्हणजे काय, की कुठल्याही कार्यक्रमाला टीम ही अतिशय खूप जर चांगली असेल तर मला वाटतं प्रत्येकाला जी कामं दिलेली असतात ती व्यवस्थितपणे पार कशी पाडली जातात ही जर त्यांनी पाहिली आणि तो कार्यक्रम सक्सेसफुल जेव्हा होतो तेव्हा ह्या टीमला सगळ्यांना खरंच हॅट्स ऑफ म्हणायला हरकत नाही आहे. आमच्या टेक्निशियन टीमपासून इथपर्यंत जे इथे बॅकस्टेजचं जे सगळं काम करत आहेत, मी सुद्धा एक बॅकस्टेजमधलाच आहे, त्यामुळे या सगळ्या टेक्निशियन टीममध्ये मला नक्कीच आवडेल संदीप लोहर हे जे आता आपण व्हिडिओज बघितले ना, हे एवढ्या याच्यात व्हिडिओज कट करून व्यवस्थित त्या टायमिंगला लावणं, माझं इथून संपल्यानंतर त्याच्या तिथं टायमिंगला, हे याला टीमवर्क म्हणतात, याला अंडरस्टँडिंग म्हणतात. कुठेही रिहर्सल नाही. मी तर त्यांना आत्ता भेटलो साधारणपणे 10:30 वाजता वगैरे. पण हे सगळं केव्हा जुळून येतं, जेव्हा तुमचं बरोबर म्हणतो ना की ट्युनिंग, कॉम्बिनेशन आणि विचार एक असले आणि विचार जर चांगले असेल ना तर हा कार्यक्रम सक्सेस होतो. हे आज खरंच मला जाणवलेलं आहे. त्यामुळे हे जे काय आहे ही सगळी टेक्निशियन टीम जी आहे त्यासाठी एकदा जोरदार आमच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यातून धन्यवाद मी राजा सरांना म्हणतो अशा करता की त्यांनी कुठलंही माझं काही क्लिप न पाहता, कुठेही माझा कार्यक्रम न पाहता, पहिलीच नुसती प्रदीपने आमच्या ओळख सांगितली की सर माझा एक असा मित्र आहे जो करतो 40 वर्षापासून आणि त्याला एकदा घेऊन आपण बघू. नुसत्या ह्या विश्वासावरती एक तर प्रदीपसाठी जरा जोरदार टाळ्या की ज्यांनी माझं नाव सुचवलं. आणि सर तुम्ही नुसतं नावावरती विश्वास ठेवून, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही संदीप पटेल या नावावरती विश्वास ठेवून की हा बहुतेक बॅटिंग करेल है ना, म्हणजे 6 सिक्सर तरी मारतील असं म्हणून तुम्ही जो काही विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र ठरलो असेल की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासासाठी जरा एकदा खरंच त्यांच्या टीमसाठी जरा जोरदार टाळ्या. आणि अतिशय उत्तम मागे जे काही सगळं काम पाहतायत की मी इकडं नाव अनाऊन्स केल्यानंतर व्यवस्थित तीच ट्रॉफी तिथे येणं, तेच सगळं व्यवस्थित येणं, याला म्हणतात उत्तम मॅनेजमेंट. आणि याला आशीर्वाद लागतो गुरुदेवांचा, त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, हे तितकंच खरं. त्यामुळे खूप मनापासून धन्यवाद. आणि यानंतर पुढचे धन्यवाद देण्यासाठी मी आदरणीय पांडुरंग शेळके साहेबांना विनंती करतो की त्यांनी, मी म्हणणार नाही वोट ऑफ थँक्स म्हणल्यानंतर त्याला एक वेगळं स्वरूप लागतं, पण आज त्यांना जे काही जाणवलं इथे ते नक्कीच त्यांच्या शब्दांनी तुमच्यापर्यंत ते पोचतं करतील असं मला वाटतंय. जय गुरुदेव. आदरणीय गुरुदेव आणि आपण सर्वजण, कुठल्याही कार्यक्रमाला शोभा यायची असेल तर सत्कार मूर्ती लागते. आम्ही खूप प्रयत्न केले, बऱ्याच लोकांना आणायचं, शेखरजींनी पण केले, पण ते म्हणतात ना आशीर्वाद आणि आदेश लागतो. तो आदेश सुनील सरांना, फुलारी सरांना गुरुदेवांचा होता. आणि बरोबर राजे सरांनी त्यांना फोन केला. मी आमचे दुसरे आयुक्त होते सूर्य साहेब, आम्ही एकत्र काम केलं होतं, जिल्हाधिकारी म्हणून होते माझे, ते पण येणार होते, पण त्यांच्याकडे अचानक आर्मीचे गेस्ट आले होते पंजाबचे, त्याच्यामुळे सर येऊ शकले नाही. तर मी या दोन्ही मान्यवरांचे, फुलारी सरांचे आणि सूर्य सरांचे पण, ज्यांनी यायला आपल्याला अनुमती दाखवली ती, त्यांचे मनापासून आभार मानतो. सर तुम्ही आम्हाला इतकं चांगलं पोलीसमध्ये असून हसवलं, आता मला वाटतं मी लवकर रिटायर झालो, तुमच्याबरोबर काम करायचा योग आला असता अजून मजा आली असती. आपल्याच घरातले आहेत शेखरजी, त्यांचे आभार मानणं उचित नाही, परंतु कधीही धावून येणारे कुठल्याही क्षणाला चंद्रशेखरासारखे आपल्या पाठीचे आहेत, त्या शेखर सरांचे मनापासून आभार. आपली टीम, राजेजी, खरं तर मी म्हणतो आपल्यातर्फे बिझनेस अँड फिलॉन्थ्रॉपी राजेला द्यायला पाहिजे, कारण एवढा व्याप सांभाळून ते सगळं करतात.
स्वामीजी ज्यांनी आपल्याला गुरुपूजेपासून सुरुवात केली, स्वामीजींचे मनापासून आभार. माझे दोन्ही STC आणि भारत प्रोजेक्ट हा खरंच उत्तम प्रोजेक्ट आहे. खूप लवकर सुरुवात केली होती पण आत्ताशी रूपाला आलेला आहे, म्हणून जैन बोळेजींनी जी आपल्याला चांगली माहिती दिली त्यांचेही मनापासून आभार. आणि तो प्रोजेक्ट भारतभर पसरावा असे गुरुदेवांचे त्यांना आशीर्वाद आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे अवॉर्डी आहेत 16-17 जण, त्यांचे मनापासून आभार. कारण तुम्ही आला म्हणून ह्या कार्यक्रमाला शोभा आली. आणि हे अवॉर्डींचं काम करायला ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सगळे पुढे आहेत, पण ज्युरींचं नाव घ्यायचं नाही असं आम्हाला संकेत असल्यामुळे मी त्यांचं नाव घेणार नाही. नाहीतर ज्युरींचं बाहेर गेल्यावर हाल होतील. तर सगळ्या ज्युरींचे मनापासून आभार. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आमची कुमकुम दिदी आणि त्यांची टीम जी आहे प्रेसची, त्यांनी खूप चांगलं कव्हरेज दिलं आणि या कार्यक्रमाला पण देतील, म्हणून कुमकुम दिदी आणि प्रेस रिपोर्टर्स सगळ्या मीडियांचे त्यांचे मनापासून आभार. आणि पाटील साहेबांनी सांगितलं आमची जी टीम आहे सगळ्यात महत्त्वाची टेक्निकल टीम, त्यामध्ये हिमांशी भैया आहेत, भूषणजी आहेत, महेश सोनीजी, कुमारजी, संदीप लोहार, दोनदा अभिनंदन, प्रसाद नवलेजी, प्रशांत पाटील, विनोद देवरे, आशिषजी, अमित कडू आणि सगळे इव्हेंट आता हे बरेच आहेत. मला सगळ्यांचे नाव पण माहीत नाही कारण मी पुण्यात तसा उशिरा आलो आहे. आर्ट ऑफ लिंगमध्ये लवकर आलो आहे 25 वर्षापूर्वी, पण पुण्यात उशिरा आलो कारण सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे. आणि माझे मार्गदर्शक इथे आहेत मुळे सर, त्यांनी मला अपेक्षेवर आणलं पूर्वीच्या ॲग्रिकल्चरच्या, नंतर गुरुजींनी आणलं. त्यामुळे पहिल्यांदा गुरुदेवांच्या मनापासून आभार की मला इथे याची संधी दिली. आणि आपल्या सगळ्या ऑडियन्स ज्यांनी या कार्यक्रमाला शोभा आणली त्या सर्वांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. एक ग्रुप फोटो होईल. सगळे जे अवॉर्डी आहेत त्यांना विनंती आहे आपली दिलेली शाल गाड्यात टाकून इथे या प्लीज स्टेजवर. डायसवरती असेच बसून राहतील डिग्निटी. काही लोक मागे उभे राहतील, काही पुढे बसतील. हां, सगळे मागे उभं राहू शकतील. ज्यांना नंतर पटकन उठता येईल अशानेच बसा. इस समय पर ये समय मध्ये येत नाही ना, समय मध्ये येते का? येते ना, मग घ्या ना थोडीशी कडे. हा येस, जाऊ का सावकाश. तेल होती तेल. त्यांचा झालं की एखादा फोटो आमचाही निघाला तरी चालेल बरं का, असं काही इतकं वाईट दिसत नाही आहे. धन्यवाद.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक प्रेरणास्थान ज्ञान मंदिर भोरवाडी. मागील 22 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून 20,000हून अधिक युवकांना बालकांना जीवनाची नवी दिशा देणारं हे केंद्र ज्ञान मंदिर भोरवाडी. युवक नेतृत्व प्रशिक्षण, वाईल्ड टीपी, हॅपीनेस प्रोग्राम, ॲडव्हान्स मेडिटेशन, लहान मुलांचे कोर्सेस व इतरही अनेक संस्कार शिकविणारी व्यक्तिमत्व विकासाची परिपूर्ण शाळा ज्ञान मंदिर भोरवाडी. 13 मे रोजी श्री श्री रविशंकरजी गुरुजींच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सामुदायिक विवाह, रक्तदान, आरोग्य शिबिरे, त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा, श्रावणातील रुद्राभिषेक, भव्य अन्नदानामार्फत समाज सेवेचा अखंड प्रवाह जपला जातो. 50 बेड, 100+ शिबिरार्थींना निवासी व्यवस्था, मेडिटेशन हॉल व शांत प्रसन्न वातावरण. ज्ञान मंदिर भोरवाडी या प्रेरणादायी कार्यामागे उभं असलेलं व्यक्तिमत्व ज्ञान मंदिर भोरवाडीचे संस्थापक आंबेगाव भूषण, भरत आप्पा भोर व सुरेखा नानी भोर आज त्यांच्या समाजाभिमुख कार्याला सन्मानित केले जात आहे. आमच्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे. गुरुजींच्या आशीर्वादास व त्यांच्या अद्वितीय कार्यास मनपूर्वक सलाम. जय गुरुदेव, जय गुरुदेव. एवढ्या मुलांनी पोस्ट केले आणि आता बॅक आणि बॅक कॅमेरा एकदम बॅक कॅमेरा मग का असं इकडे काय का इथं क्लिक केलं का बॅक कॅमेरा ओके एकदम स्मूथ, काहीच नाही करायचं. हँडी करायला तर थोडंसं अवघड आहे कारण की तोपर्यंत हात बसत नाही. तोपर्यंत ट्रॅव्हलिंगला मस्त आहे. नाही असा पाहिलं हातून आली पाहिजे. जय गुरुदेव. हा मिळालेला पुरस्कार सर्व तेथील भोरवाडी सेंटरमधील जे शिक्षक, परत जे साधक आणि DOT हा सर्वांचा आहे. हा आमच्या दोघांचा नसून हा सर्वांचा आहे. आणि ह्या शुभेच्छा, हा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय गुरुदेव. आज जो अनसंग अवॉर्डचा जो कार्यक्रम झालेला आहे, खूप सुंदर, सगळ्यांचं अभिनंदन. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा जो प्रोजेक्ट आहे हा वर्षानुवर्षे चालणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन. जय गुरुदेव. हा जो अनसंग एव्हरीडे हिरोज अवॉर्ड आहे, हा अवॉर्ड फक्त व्यक्तिगतरित्या कोणाचं कौतुक नाही आहे, तर समाजामध्ये जे लोक आत्तापर्यंत अगदी सुप्तपणे काम करत होते आणि त्यांनी समाजात मोठं परिवर्तन घडवून आणलं, अशा लोकांचा सत्कार आहे. जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि त्यांना देखील एक आनंद वाटेल त्यातून, ज्या प्रेरणेतून अनेक लोक असं काम करायला तयार होतील. समाज घडायचा असेल तर चुकीची उदाहरणं भरपूर आहेत, पण चांगली उदाहरणं कमी आहेत. ह्या चांगल्या उदाहरणाचा सत्कार झाला तर सगळ्यांनाच त्यातून एक नवीन दिशा मिळेल आणि प्रेरणा मिळेल. हे प्रोत्साहन टिकून राहावं ह्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम होणार आहे.
आणि विशेष म्हणजे आज मी आपण श्री भरतसिंग भोरविषयी यांच्याविषयी बोलू इच्छितो की त्यांना हा अवॉर्ड मिळाला आहे कारण त्यांनी एका ग्रामीण भागामध्ये उत्तम असं सेंटर, अतिशय प्रशस्त असं, तिथे 300-350 लोकांचा प्रोग्राम होऊ शकतो असं एक सेंटर उभं केलं अद्ययावत सुविधांसहित. आणि त्यामध्ये गेल्या 2002 पासून ग्रामीण महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारतातल्या तळागाळातून येणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्या ठिकाणून आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 600पेक्षा जास्त क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे अधिकारी बनलेले आहेत जे प्रशासकीय सेवेमध्ये आहेत, ज्यांना खूप चांगली दिशा मिळाली आहे, जे आता प्रशासकीय सेवेत आल्यामुळे प्रशासनाला देखील एक आपण म्हणतो गुड गव्हर्नन्स तो एक अँगल प्राप्त होईल. आणि शेतकरी उत्तम शेतकरी बनले, तिथून चांगले व्यावसायिक, चांगले व्यापारी असतील किंवा चांगले समाजसेवक असतील, अनेक तरुण असे घडलेत की जे आज समाजाला दिशा देत आहेत. आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे की हे तरुण जे आज पुढे आले त्यातून हा अनसंग एव्हरीडे हिरो जे आहेत हे तयार झाले आहेत. तर हे कार्य असं चालू राहो ह्यासाठी आपण सगळे लोक कटिबद्ध होऊया. आणि आपण पुन्हा एकदा आपण अभिनंदन करतो त्यांचं आणि त्यांना धन्यवाद पण देतो यासाठी की त्यांनी हे कार्य उभं केलं, सुरुवात केली. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव.